Yes, good evening. So please switch on your videos. आज सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. हॅलो हाय वृषाली ताई. कारण आज ना आपण एनर्जी बद्दल बोलणार आहोत, राईट? सो स्पीकरची एनर्जी तुम्हाला मिळणार आहे आणि तुमची एनर्जी स्पीकरला मिळणार आहे. सो आज कुणीच व्हिडिओ ऑफ ठेवू नका. सो प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओज. सो आपण पटकन स्टार्ट करू शकू. चला, बऱ्याच लोकांनी अगदी 20-25 मिनिटापूर्वीच जॉईन केलेलं आहे, जॉईन करून ठेवलं होतं. सो सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा पटकन. ओके, व्हेरी गुड. सो थँक्यू. माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ ऑन केलेले आहेत. तर माझ्या संतुलन आनंद या ग्रुपमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नेहमीच आनंदी राहण्याचं रहस्य म्हणजेच संतुलन आनंद. बरोबर. माझं नाव मेघना वाघ आणि आज आपण इथे भेटलो आहोत वास्तुशास्त्र, अध्यात्म की विज्ञान हा विषय घेऊन. आपले हे सेशन सुरू करण्याआधी थोडक्यात माझ्या संतुलन आनंद बद्दल. संतुलन आनंद हा मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जो तुम्हाला संतुलित जीवनशैलीकडे नेतो. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर माझे प्रत्येक वर्कशॉप्स, वेबिनार मधून तुम्हाला तो निखळ आनंद, आरोग्य, समाधान आणि स्वतःसाठी क्वालिटी टाइम मिळतो. संतुलन आनंदचा ऑनलाईन डेटाबेस हा 20,000च्या वर पोहोचलाय. ज्यांना टेन्शन फ्री, औषधांशिवाय व्याधीमुक्त आणि आनंदाने जगायचं आहे त्या प्रत्येकासाठी आहे हे संतुलन आनंद. ज्यात मी काही ऑनलाईन पेड वर्कशॉप्स तर काही ऑनलाईन फ्री वेबिनार अनाउन्स करत असते. बरोबर आहे. सो आपल्या आजकालच्या मॉडर्न जगात प्रत्येकासाठी आपली पर्सनॅलिटी, आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम असणं अतिशय गरजेचं आहे. घरातील प्रत्येक जण जर शांत, निरोगी आणि तणावमुक्त असेल तर आपलं सगळं घर पण शांत आणि समाधानी असतं. आणि माझ्या वर्कशॉप्स आणि प्रत्येक वेबिनारचे अपडेट्स आपल्या संतुलन आनंदवर तुम्ही नेहमी बघतच असता. सो माझ्या वेगवेगळ्या वर्कशॉप्स मधलेच उद्यापासून सुरू होणारे 2 वर्कशॉप्स आहेत. एक आहे ऑनलाईन फेस योगा वर्कशॉप, जे दुपारी 2 ते 3 या वेळात सुरू होत आहे. पहिल्यांदाच मी फेस योगाचे 5 दिवसांचं रेकॉर्डिंग देणार आहे. आणि दुसरं वर्कशॉप जे सुरू होत आहे ते आहे रात्रीचं 9 ते 10 प्राणायाम आणि योगा. हे शिबिर आहे. सो असे 2 वर्कशॉप्स उद्यापासून सुरू होत आहेत. सो मुळात आपण इझिली प्रत्येकासाठी स्वतःसाठी 1 तास टाइम माझ्या वर्कशॉपच्या निमित्ताने काढू शकतो, जो तुम्हाला निखळ आनंद देतो, आरोग्य देतो. बरोबर आहे. आता वळूयात आजच्या विषयाकडे. आजचा विषय आहे वास्तुशास्त्र, अध्यात्म की विज्ञान. वास्तुशास्त्र हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे, नाही का? पण त्याच्यापेक्षा त्याच्या मागे असलेलं जे अध्यात्म आणि जे विज्ञान आहे हे जाणून घेणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. प्राचीन अनुभव असा आहे की घर किंवा ऑफिसच्या वास्तूमध्ये दोष असेल तर व्यक्तीच्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण होते. बरोबर. सो घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. पैसा, रिलेशनशिप, मानसिक शांती सगळ्याचं असंतुलन होतं. मला असे काही अनुभव आलेत की खरंच असं काही असते का हे बघण्यासाठी मी पण अगदी बेसिक वास्तू आणि त्यामागे असलेलं शास्त्र शिकले. आणि त्याच्यानंतर मला वास्तुशास्त्र हा विषय जास्ती उलगडू शकला. आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तीला ज्यांनी त्यांचा 18 वर्षांचा कॉर्पोरेटचा जॉब सोडून ऑकल्ट सायन्स मध्ये स्वतःला वाहून घेतलंय. जेव्हा वास्तुतज्ञ गिरीश माझ्या घरी वास्तू व्हिजिटला आले होते तेव्हा त्यांची समजावून सांगण्याची पद्धत, वास्तूबद्दल असलेलं सखोल ज्ञान आणि हसतमुख व्यक्तिमत्व बघून मीच त्यांना रिक्वेस्ट केली होती की जर माझ्या वेबिनारमध्ये, माझ्या संतुलन आनंद या प्लॅटफॉर्मच्या वेबिनारमध्ये तुम्ही जर वास्तूविषयी लोकांना मार्गदर्शन करू शकलात तर सगळ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल. आणि काही महिन्यांपूर्वी आपण हा वास्तुशास्त्र विषय घेऊन संतुलन आनंदवर आलेलो होतो. त्याला बरेच महिने लोटले. आता ऑन हाय डिमांड आपण हे वेबिनार परत घेऊन आलो आहोत.
पण एका वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या अँगलनी आज आपण वास्तू समजून घेणार आहोत. सो आपल्याला वास्तूविषयी मार्गदर्शन करायला आपल्या सोबत आहेत वास्तू एक्सपर्ट गिरीश. गिरीश हे फक्त वास्तू एनर्जी एक्सपर्ट नाहीयेत, तर ते रेकी हिलर आहेत, क्रिस्टल एनर्जीचे जाणकार आहेत. त्यांचा वास्तूकडे आणि व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येक वेळेला एनर्जीशी जोडलेला असतो. आणि एक नक्की की आजच्या या वेबिनार नंतर तुमचा सुद्धा तुमच्या घराकडे, व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. सो चला तर मग जाणून घेऊयात आपण वास्तू एनर्जी एक्सपर्ट गिरीश यांच्याकडून वास्तू अध्यात्म की विज्ञान. ओके मंडळी नमस्कार. बरं माझा आवाज येतोय का? येस, तुमचा आवाज येतोय. ओके, फक्त मी दिसत नाहीये. नमस्कार गिरीश सर. नमस्कार. तुमचं संतुलन आनंद मध्ये खूप स्वागत आहे. परफेक्ट, थँक्यू सो मच. आणि थँक्स, ऑलमोस्ट 74 लोक आज आपल्या सेशनला आहेत इकडे. सो एक समजून घ्या, तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या अपेक्षेनी हे वेबिनार जॉईन केलं असेल, करेक्ट? काही लोकांना वास्तू शिकायचं असेल, काही लोकांना त्याची आवड असेल, किंवा काही लोकांना जस्ट ऐकून घ्यायचं असेल की बाबा हा काय म्हणतोय, करेक्ट? फक्त आपण आज एक लक्षात घ्या, आपण वास्तू शिकणार नाही आहोत, वास्तू समजून घेणार आहोत. कुठल्या बेसिसवर? एनर्जीच्या बेसिसवर. म्हणजे काय हे पण सांगतो. फक्त एक गोष्ट आहे की मला थोडंसं तुमचं पार्टिसिपेशन पण लागेल. आपण जर गप्पा मारल्या ना, मी टीचर नाहीये फ्रँकली, आणि मला टीचिंग हा प्रकार जास्त आवडतही नाही, पण आपण जर गप्पा मारल्या, मला जर तुमचे व्ह्यूज समजून घेता आले, तर आपल्या या पूर्ण वेबिनारमध्ये एक वेगळी मजा येईल. ट्रू ऑर नॉट? त्यामुळे काही मी प्रश्न विचारले, फक्त हात वरती करा किंवा त्याच्यावर जे आपले इमोजीज आहेत ते टाकले तरी चालेल. समटाइम्स मी अनम्यूट पण करेन, कारण आपण गप्पा मारणार आहोत त्याच्यामध्ये. फक्त मला एक सांगा, किती लोकांनी इकडे वास्तू शिकलेत, प्रोफेशनली शिकलेत? असं कोणी आहे का की प्रोफेशनली वास्तू करतो मी किंवा प्रॅक्टिस करतो? बर, किती लोकांना वास्तूची आवड आहे की नाही, मला समजून घ्यायचंय वास्तू म्हणजे काय, गडबड आहे कुठेतरी, एवढं कळतंय, कुठेतरी काहीतरी चाललंय, होत नाहीयेत कामं, कुठेतरी नोकऱ्या जात आहेत, पगारवाढ मिळत नाहीये, तब्येती खराब होत आहेत, मुला मुलींची लग्न होत नाहीयेत, असे बरेच प्रकार असतात. ट्रू ऑर नॉट? आणि आपल्याकडे एक गैरसमज पण आहे की वास्तू केलं म्हणजे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील. असं होत नाही. एक सांगतो, आज मी जे काही बोलणार आहे ते आपण प्युअरली सायंटिफिक लँग्वेज मध्ये समजून घेणार आहोत, आणि जे आहे जसं आहे मी तसं सांगणार आहे. त्यामुळे कधीतरी खरं आपण ऐकून घेऊया. तो एक मी तुम्हाला ना, एक लोकांचा भ्रम असतो, वास्तू केलं म्हणजे सगळे प्रॉब्लेम आता इझिली सॉल्व्ह होतील. तसं नाही होत. असं असतं तर मग सगळ्यांनीच वास्तू नीट करून सगळेच सुखी झाले असते, पण असं नाही होत. का माहितीये? कारण 100% आपलं जे आयुष्य सक्सेसफुल लागतं की नाही, त्याच्यातले फक्त 25% एवढाच भाग वास्तूचा असतो. उरलेले 25% असतात आपली कर्म, त्याच्यानंतरचे 25% असतात आपलं प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे जे मागच्या काही जन्मातून आपण घेऊन आलेलो असतो, आणि त्याच्यानंतरचे 25% असतात आपली पत्रिका. बरोबर? आता प्रारब्ध आणि पत्रिका या आपल्या हातात नाहीयेत. मग आपल्या हातात काय आहे? वास्तू आणि कर्म. या दोन गोष्टी आपण मॅनेज करू शकतो. सो ऍटलीस्ट आपण म्हणू शकतो की 50% मी व्यवस्थित होऊ शकतो. ऍग्री ऑर डिसऍग्री? बरोबर? मग आता एक समजून घ्या, वास्तू म्हणजे काय. खूप लोकांना काय वाटतं की वास्तू म्हणजे घर, किंवा वास्तू म्हणजे माझं ऑफिस, वास्तू म्हणजे माझी फॅक्टरी, माझी जागा, माझी जमीन, माझं गावातलं घर. फक्त एवढ्याच गोष्टी म्हणजे वास्तू असतात का? तर ऍब्सोल्युटली नाही. तुमची सगळ्यात पहिली वास्तू कुठली आहे माहितीये? कोणी सांगू शकेल मला अनम्यूट करून स्वतःला? तुमची पहिली वास्तू कुठली आहे? फर्स्ट वास्तू. ऑप्शन नाहीये त्यांना. अच्छा, मग हात वरती केलं तर मी अनम्यूट करेन, किंवा मेघना तू हेल्प कर अनम्यूट करायला. पहिली वास्तू कुठली असते सांगा बघू? एनीबडी? हा, विवो V2238. कुठे गेल्या? विवो गायबच झाल्या. बरं ठीक आहे, परफेक्ट. मनाली जाधव, शरीर. एक्झॅक्टली, तुमच्या सगळ्यात पहिलं वास्तू असते तुमचं शरीर, त्याच्यानंतरच तुमचं वास्तू असतं जिथे तुम्ही राहता किंवा जिथे तुम्ही काम करता. मग आता आपण ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी इंटरकनेक्टेड कशा आहेत हे समजून घेऊया.
आता आपण जेव्हा शरीर म्हणतो, एक लक्षात घ्या, शरीर हे सुद्धा एक ऊर्जेचं केंद्र आहे. प्रत्येक एव्हरीबडी विल अंडरस्टँड की सगळं जे काही होतंय ते ऊर्जेमुळे होतंय, एनर्जी. चांगली एनर्जी असेल तर चांगले विचार येतात, चांगले विचार असतील तर चांगले डिसिजन्स होतात आणि चांगले डिसिजन घेतले तर चांगले रिझल्ट मिळतात. तसंच जर निगेटिव्ह एनर्जी असेल, वाईट एनर्जी असेल तर काय होतं, सगळ्या गोष्टी आपल्या चुकत जातात. मग आपण त्याला म्हणतो, अरेच्या मला नजर लागली. हा सगळा खेळ असतो एनर्जीचा. सो आज आपण बेसिकली काय समजून घेणार आहोत, की ह्या एनर्जी सायंटिफिकली कशा समजून घ्याव्यात, की जेणेकरून तुमचं तुम्हाला सोल्युशन मिळालं पाहिजे. प्रत्येक वेळेला कुठल्या तरी बाबा बुवाकडे पळण्याची गरज नाही. ट्रस्ट मी. मग आता ही एनर्जी म्हणजे काय? सो एव्हरीवेअर इट्स अ एनर्जी. ऊर्जा आपण ज्याला म्हणतो पारंपरिक भाषेमध्ये. आता ही ऊर्जा कुठे कुठे असते? तुम्ही श्वास घेता त्याच्यामध्ये तुमची ऊर्जा असते. तुम्ही जेव्हा सकाळी सूर्यप्रकाशात जाता त्याच्यामध्ये तुमची एनर्जी असते. तुम्ही जे पाणी पिता त्याच्यात सगळ्यात जास्त एनर्जी असते. आणि किंबहुना आपण जे रोजच्या रोज विचार करतो, थॉट प्रोसेस, त्याच्यामध्ये सुद्धा एक मोठी एनर्जी असते. पण होतं काय, आपण या एनर्जीला समजून घेत नाही. या एनर्जी बद्दल आपण अवेअर नसतो आणि त्याच्यामुळे ही एनर्जी आपल्या मदतीला येत नाही. आता तुमच्यापैकी खूप जण असतील लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करणारे. मी पण आहे. 100% मी पण आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करणारे. आणि इट वर्क्स. पण ते सगळ्यांसाठी काम करतं का? 100% काम करतं का सगळ्यांसाठी? तुम्ही पण अफर्मेशन्स लिहिले असतील, तुम्ही कधीतरी देवाकडे काहीतरी मागितलं असेल, बट इट डझंट वर्क. कारण आपली कुठेतरी ही अलाइनमेंट मिसमॅच होत आहे. आज ह्या गोष्टी आपण बेसिकली समजून घेणार आहोत. सो हे समजून घेण्यासाठी मी एक छोटीशी पीपीटी पण बनवली आहे, की जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल, की आपण काय करणार आहोत आज. बरं, हे दिसतंय का सगळ्यांना? सो एनर्जीज वास्तुशास्त्राच्या हिशोबाने हाऊ टू बॅलन्स युअर स्पेस, माइंड अँड लाईफ, ज्याला आपण मराठीत म्हणतो वास्तुशास्त्र अध्यात्मकी विज्ञान. सो आज आपण कुठले टॉपिक कव्हर करणार आहोत बरं? सगळ्यात पहिला टॉपिक असणार आहे, व्हॉट आर दी एनर्जीज, हाऊ मेनी टाइप्स ऑफ एनर्जीज अराउंड अस. किती प्रकारच्या एनर्जीज आहेत. म्हणजे आपल्याला आपण फक्त म्हणतो माहितीये, पण खरं आपल्याला माहिती असतं का? सो डेफिनेटली नाही. आज आपण ते पण समजून घेणार आहोत. हाऊ टू अंडरस्टँड एनर्जी इन आवर होम. त्याच्यानंतर या एनर्जीशी, वास्तू एनर्जीशी आपण कनेक्ट कसं व्हायचं. त्याच्यानंतर वास्तू. आता आपण काय म्हणतो, एनर्जी म्हटलं की आपण सगळं करतो. न्यूमरोलॉजी, वास्तू, क्रिस्टल्स, हे 3 भावंड एका घरात नांदतात. बाकीची भावंड वेगळ्या घरात नांदतात, पण सगळी आहेत भावंड, बरोबर. पण यांचं को रिलेशन काय आहे, कसं समजून घ्यावं. आणि नंतर ऍज युज्युअल बेसिक आपल्या वास्तूबद्दल 4 मेन दिशा कुठल्या आहेत, त्याच्या सब दिशा कुठल्या आहेत, देव, मेटल, कलर, आणि आपण शेवटला कन्क्लुजन वर येणार आहोत, बरोबर. बर, आता आपण जेव्हा आपण एनर्जी बद्दल बोलतो, मला सांगा किती लोकांना एनर्जीचा अनुभव आलाय, की एखाद्या चांगल्या ठिकाणी गेलं तर छान वाटतं आणि एखाद्या वेगळ्या ठिकाणी गेलं की कधी कधी आपल्याला असं वाटतं की कधी लवकर तिकडनं पळून जावं. होतं असं? किती लोकांना होतं? का असं होत असेल? एनर्जी डोळ्यांनी दिसत नाही, बरोबर, पण ती तुमच्या मनाला फील होते, ती तुमच्या शरीराला फील होते. का? कारण तुमचं शरीर हे सगळ्यात मोठं एनर्जी कन्झर्वेशनची जागा आहे. इट्स अ कंटेनर. आपल्या अध्यात्मामध्ये म्हणतो ना, शरीरामध्ये सगळ्यात आतमध्ये काय असतं? अन्नमय कोश. 5 कोशांनी शरीर बनले. सगळ्यात असतं अन्न. त्याच्यानंतर काय असतं? मनोमय कोश. त्याच्यानंतर असतं प्राणिक कोश, प्राणकोश, बरोबर. त्याच्यानंतर काय असतं तुमचा? एनी आयडिया? आनंदमय कोश, बरोबर. सो हे जे आहेत, हे कोश काय करतात बेसिकली, ह्याला आपण ऑरा म्हणतो. आपल्या साध्या भाषेमध्ये आपण ह्याला ऑरा म्हणतो. याची ऑरा चांगली आहे, त्याची ऑरा चांगली आहे, बरोबर. म्हणजे ह्याचे हे 5 एलिमेंट्स चांगले असतात. पण ते कसे होतात? आपले का नाही बरं होत? असा प्रश्न पण येतो ना, की आम्ही असं काय वेगळं करतो आपण. आज आपण ते समजून घेऊया, की आपण असं वेगळं काय करतो. मग आता आपण समजून घेऊया, की कुठल्या प्रकारच्या ह्या एनर्जीज असतात. सो सगळ्यात पहिली कुठली असते? आपली कॉस्मिक एनर्जी. कॉस्मिक एनर्जी म्हणजे काय? जी इथर स्पेसमध्ये आहे, आकाशामध्ये. ब्रह्मांडीय ऊर्जा आपण ज्याला म्हणतो, त्याला म्हणतात आपण कॉस्मिक एनर्जी. ही कॉस्मिक एनर्जी बेसिकली स्पिरिच्युअल लेवलला फार लवकर आपल्याला लक्षात येते. आपण आपल्या बेसिक रोजच्या कटकटीतूनच बाहेर येत नाही अजून. तर आपल्याला कुठे ते कॉस्मिक एनर्जीमध्ये आपण पोहोचणार आहे. पण काही लोक पोहोचतात. काही लोक पोहोचतात.
आता हे कनेक्शन कसं होतं किंवा माझं कसं झालं, थोड्या थोड्या काळापुरता का होईना, पण माझं हे कनेक्शन झालं, हे पण मी तुम्हाला पुढे सांगेन. दुसरं कुठलं आहे? सोलार एनर्जी. सोलार एनर्जी म्हणजे काय? सौर ऊर्जा. सूर्यापासून आपल्याला जे प्रकाश मिळतो, करेक्ट, त्याला म्हणतात सौर ऊर्जा. त्याच्यावरच सगळं जीवन चाललेलं आहे. तिसरं असते लुनार एनर्जी. म्हणजे काय? मून एनर्जी, चंद्र ऊर्जा आपण ज्याला म्हणतो, ही असते मनाची कारक. चंद्र हा तुमच्या मनाचा कारक असतो. चौथी कुठली असते? मॅग्नेटिक एनर्जी. मॅग्नेटिक एनर्जी म्हणजे काय? पृथ्वीची साऊथ आणि नॉर्थ हे आपण मॅग्नेटिक पोल बघतो. सो ही जी मॅग्नेटिक एनर्जी आहे, याला काय म्हणतो आपण? साऊथ नॉर्थ वाली एनर्जी. नंतरची कुठली असते? थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी म्हणजे हीट. जिथे हीट क्रिएट होते, जिथे फायर एलिमेंट्स असते, ही झाली आपली थर्मल एनर्जी. मॅग्नेटिक एनर्जीला आपण मराठीमध्ये म्हणतो चुंबकीय ऊर्जा. थोडस सायन्सचा क्लास घेतल्यासारखं वाटतंय का? सायन्स मध्ये बोर होत आहे? समजून घ्या, पण मजा आहे. हे समजून घेतलं, अवेअर झालात ना, तर फरक पडेल. त्याच्यानंतर असे एअर एनर्जी, मुवमेंट अँड सर्क्युलेशन, कारण हवा सतत फिरत असते. हे का सांगतोय? कारण आपल्या प्रत्येक दिशेला ही एनर्जी मॅच करते. आणि नंतर असते आपली इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी किंवा मॅनमेड एनर्जी, जी आपणच स्वतःहून बनवलेली असते. मग गॅजेट्स असू दे, वायफाय असू दे, वायरिंग असू दे, विजेचे मोठे मोठे घराच्या समोरचे खांब असू दे, हे सगळे झाले आपले इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. आता ह्यांना जर आपण एकत्र केलं, भौतिकदृष्ट्या एवढ्या सगळ्या आहेत, पण आध्यात्मिक दृष्ट्या आपण यांना पंचमहाभूतामध्ये कन्वर्ट करतो. कुठली पंचमहाभूत आहेत? अग्नी, आप, व्योम, वायू, तेज, आकाश. अर्थ, वॉटर, फायर, एअर आणि स्पेस. आज आपलं शरीर सुद्धा या 5 भूतांपासून बनलेलं आहे, बरोबर? हीच 5 आहेत ना सगळ्या आपल्याकडे. मग आता ही पंचमहाभूत कुठल्या एलिमेंट्स किंवा एनर्जीला कनेक्ट असतात? अर्थ म्हणजे आपण याला पृथ्वी म्हणतो, ही स्टॅबिलिटी देते आपल्याला. स्टॅबिलिटी, ग्राउंडिंग देते ही आपल्याला. वॉटर, जल तत्व काय करतं? फ्लो, प्युरिटी, हिलिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वॉटर देतो, पाणी. फायर एलिमेंट, आपल्या शरीरातलं फायर एलिमेंट जे आपल्या सोलार प्लेक्सेस आणि खालच्या चक्रांमध्ये असतं मेजरली, ज्याच्यामुळे आपली पाचन तंत्र, पाचन क्रिया चांगली होते. ती काय करते? आपल्याला पॉवर देते, ट्रान्सफॉर्मेशन देते. जर पोट भरलं नसेल तर पॉवर येणार आहे का आपल्याकडे? नाही येणार आहे, कारण एनर्जी तिकडनं जनरेट होत असते. चौथी असते एअर, वायू, प्राण फोर्स, प्राणिक ऊर्जा ज्याला म्हणतात. खूप लोक प्राणिक हिलिंग तुम्ही केलं असेल किंवा ऐकलं असेल, वाचलं असेल, राईट? सो एअर, वायू, ही असते तुमची लाईफ फोर्स, की जे नसेल, 2 मिनिटं थांबवलं, 1 मिनिटं थांबवलं की खलास, खेळ संपला. त्यामुळे ह्या एअर, वायू ऑल्सो इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि नंतरचा काय आहे? स्पेस, आकाश. आकाश तत्व, आपल्या शरीरामध्ये पण आकाश तत्व आहे, प्रत्येक पेशीमध्ये आहे, लक्षात घ्या. पण आता हे जे एलिमेंट्स असतात, हे जर आपण समजून कसे घ्यायचे? आता मी थोडंसं जरा तुम्हाला आध्यात्मिक गोष्ट सांगतो. आता समजा एखादं लाकूड आहे, लाकूडचा तुकडा तुम्ही तोडलात आणि मायक्रोस्कोप मध्ये बघायला गेलात, अगदी शेवटपर्यंत काय दिसेल तुम्हाला? अगदी शेवटपर्यंत बघितलं, आधी मे बी लाकडाचे धागे बिगे दिसतील, आतले तंतू बिंतू दिसतील. अजून तुम्ही त्याला झूम केलं तर काय दिसेल? एनीबडी? काय दिसेल? हा, बोला वृषाली ताई. मे बी स्पेस, रिकामी जागा, समथिंग व्हॅक्यूम. मग व्हॅक्यूम मधून गोष्टी निर्माण झाल्यात का? नाही, नाही. त्या व्हॅक्यूम मध्ये काहीतरी आहे. काय ओके. असेल? कोण ट्राय करेल अजून? मिलिंद सर सांगतायत अणुरेणू. कोण म्हणतात? हा, परफेक्ट. कोण म्हणाला? मिलिंद सर. मिलिंद सर, तुम्ही माझं मागचं हे अटेंड केलं होतं ना? हा, करेक्ट. पण मागच्या वेळेला माहिती होतं का तुम्हाला हे? नाही म्हणा, नाही म्हणा. हा बर, ठीक आहे. अणुरेणू. अणुरेणू म्हणजे काय? प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन्स. हे 3 मेन असतात. येस. याला 3 गुणांमध्ये विभाजित केलेलं असतं, सत्व, रज आणि तमगुण. ओके. आध्यात्मिक दृष्ट्या कोण झाले हे? ब्रह्मा, विष्णू, महेश. सतो, रजो आणि तमो असं बोलतो. बरोबर. 3 गुण, न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स. आता हे एकत्र केले तर कोण झालं? त्रिगुणात्मक त्रयमूर्ती. ओके. दत्त. आपल्याकडे सगळीकडे दत्त म्हटलं जातं. तुम्ही कधी जर दत्ताची आरती नीट ऐकली असेल दत्त महाराजांची, तर त्याच्यामध्ये काय लिहिलंय? म्हणजे पहिली ओळ काय आहे? त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, सगळ्या गुणांमध्ये तूच आहेस.
दत्त हा जाऊ. आता हे न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन हे काही काही ठिकाणी आहेत का सॉरी सगळ्या हा, ठिकाणी एक आहेत? विचारू. हा बोला. सॉरी तू आज एक विचार. सतो रजो तमो, त्याच्यामध्ये सतो कोण आहे? ब्रह्मा. ब्रह्मा. रज विष्णू. कोण आहे? विष्णू. विष्णू. तमो आणि गुण महेश. कोणामध्ये? शंकरामध्ये. महेश. ओके. आणि मग ह्याच्यामध्ये अणुरेणू, सॉरी, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. येईल पुढे येईल. ओके. करेक्ट. सो आता हे अणुरेणू सगळीकडे आहेत की नाही? म्हणजे ते तुमच्या बॉडीच्या सेल्स मध्ये पण असतील. तुमची स्किन काढली मी आणि आपण ती ह्याच्यामध्ये बघितली मायक्रोस्कोप मध्ये, तर शेवटला काय दिसणार? परत सेम गोष्ट दिसणार. याचा अर्थ जे बाहेर आहे तेच तुमच्या आतमध्ये आहे. म्हणून काय म्हणतात? जे पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणून तुम्ही जो विचार करताय तो विचार ऑलरेडी अस्तित्वात आहे बाहेर युनिव्हर्सल एनर्जी मध्ये. फक्त तो तुम्हाला मॅनिफेस्ट म्हणजे आत्ताच्या आयुष्यामध्ये डोळ्यांनी दिसेल अशा स्वरूपामध्ये आणायचा आहे. आता तो कधी आणता येईल? जेव्हा तुम्ही या 3 गुणांशी अलाइंड व्हाल. पण त्याच्या आधी एक गोष्ट जाणून घेणं फार आवश्यक असतं की जे आतमध्ये आहे तेच बाहेर आहे. म्हणून दत्ताच्या आरतीमध्ये दुसरी लाईन काय आहे? सबाय अभ्यंतरी तू एक दत्त. आतमध्ये पण तूच आहेस, बाहेर पण तूच आहेस. बरोबर. आता ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या शिकून घेण्यासारख्या, ह्या गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. आता याच्या पुढे तुम्ही जेव्हा आरती म्हणाल ना, प्रत्येक आरती ही समजून घ्या. लक्षात घ्या, प्रत्येक आरती ही समजून घेण्यासारखी आहे. म्हणजे एक एक्झाम्पल देतोय आउट ऑफ द फोकस जाऊन. प्रत्येक आरतीमध्ये तुम्हाला प्रत्येक देवतेचं किंवा त्या तत्वाचं गुणगान दिसतं. बरोबर. गणपतीच्या आरतीमध्ये काय दिसतं? गणपती हा ओमनी प्रेझेंट आहे आधीपासून. त्याला ना आधी आहे ना अंत आहे. आता हे तुम्हाला हळूहळू कदाचित कुठे ते वाचलं तर कळेल. पण गणपतीला ना जन्म आहे ना मृत्यू आहे. पार्वतीपासून तो जन्माला आला. आपण ज्याला श्री गणेशाची मूर्ती दिसतो ही मूर्त स्वरूपामधली आहे, पण त्याचं तत्व हे आधीपासून होतं. तो आहे गणपती, सगळ्या गणांचा अधिपती. म्हणजे कोण गण? मग शंकराचे पण गण आले, विष्णूचे पण आले, यमाचे पण आले, कुबेराचे पण आले, ब्रह्माचे पण आले, कालभैरवाचे स्वतःचे गण वेगळे आहेत. ह्या सगळ्या गणांचा रुलिंग फोर्स कोण आहे? गणपती. लक्षात घ्या. आणि दॅट इज द रिझन कुठलंही काम करताना आपण गणपतीला का नमस्कार करतो? कारण त्या रुलिंग फोर्सची जोपर्यंत आपल्याला सपोर्ट नाहीये तोपर्यंत आपलं काम होत नाही. आलं लक्षात? सो अशा प्रकारे ही एनर्जी भौतिक लेवलला पण डिस्ट्रीब्युटेड आहे आणि अधिभौतिक लेवलला पण ती डिस्ट्रीब्युटेड आहे. फक्त हे समजून घेणं हे खूप आवश्यक आहे. इथपर्यंत आलं लक्षात? ह्याच्यात काही प्रश्न आहेत? बर, ठीक आहे. आता एक समजून घ्या की आपण जेव्हा एनर्जी बद्दल बोलतो, सो ब्रह्मांडातली जी ऊर्जा आहे, आता आपण थोडंसं परत शेअरिंग सुरू करतो मी. आता सगळीकडून आपल्या ज्या 8 दिशा असतात त्या 8 दिशेकडून एक सर्टन भौतिक एनर्जी, ब्रह्मांडातली एनर्जी आपल्यापर्यंत येत असते. आता ती एनर्जी कुठली आहे? ईस्टला कोण आहे? सूर्य आहे. बरोबर. मग ईस्ट वरून येणारी एनर्जी कुठली? आपली सोलार एनर्जी. आता वास्तू आणि एनर्जी ही कशी समजून घ्यावी दिशा वाईज हे मी तुम्हाला आता सांगतोय. सो ईस्टला कोण उगवतं? सूर्य उगवतं. सूर्याची एनर्जी कुठली आहे? सोलार एनर्जी. जर सूर्यप्रकाश नसेल तर काय होईल? ग्रोथ थांबेल. ग्रोथ थांबली म्हणजे प्रॉस्पेरिटी थांबली. मग ईस्ट दिशेला तुमचे एलिमेंट्स कुठले येतात? ग्रोथ आणि प्रॉस्पेरिटी. क्लिअर आहे इथपर्यंत? वेस्ट दिशा, वेस्ट दिशेला काय होतं? सन मावळतो. वेस्ट दिशेची देवता कोण आहे? वरुण देवता आहे. वरुण. आता याच्यावर मी एक शेवटला तुम्हाला टिप देणार आहे. पण वेस्टला कोण आहे? वरुण आहे. वेस्ट ही तुमच्या पृथ्वी तत्व आहे. वेस्टला ते तुमच्या स्टॅबिलिटीचं काम करतं. स्टॅबिलिटी म्हणजे काय? की आता समजा सिंपल आम्ही सांगतो की तुम्हाला नोकरी टिकवून ठेवायची आहे ना, नोकरीची कागदपत्र वेस्टला ठेवा, नाही तर साऊथ वेस्टला ठेवा. ते स्टॅबिलिटीचं काम आहे. स्टॅबिलिटीचं घर आहे ते. सो वेस्ट इज युअर स्टॅबिलिटी. आता नॉर्थला कोण आहे? कुबेर महाराज स्वतः बसलेत. बरोबर. नॅचरल फ्लो म्हटला तर कुठला नॅचरल फ्लो आहे आपला? मॅग्नेटिक एनर्जी तुमची नॉर्थ आणि साऊथला असते. करेक्ट. मग नॉर्थला मॅग्नेटिक एनर्जी. आता ही मॅग्नेटिक एनर्जी काय खेचून घेते? आकर्षण.
आकर्षण म्हटलं की फक्त पैशाचं आकर्षण नसतं. मग ते स्त्रीचं आकर्षण असू दे, पुरुषाचं आकर्षण असू दे, मुलं पाहिजेत, मुलं होत नाहीयेत, करेक्ट, पैसा पाहिजे, या सगळ्या गोष्टी कोण देणार तुम्हाला? नॉर्थ एरिया देणार. का? कारण मॅग्नेटिक फील्ड आहे. पण साऊथला कोण आहे? यमराज बसलेत. अग्नितत्व आहे तिकडे, अग्नितत्व, थर्मल एनर्जी. बरोबर. आता अग्नितत्व काय करतं? तुम्हाला स्ट्रेंथ देतं. शरीरातली तुमची अग्नी कमी झाली तर काय होतं? पॉवर कमी होते. बरोबर. सो त्यामुळे तिकडे तुमची स्ट्रेंथ कमी होते. तर साऊथला तुम्हाला कोण काय देतं? स्ट्रेंथ देतं. ह्या झाल्या मेन 4 दिशा. नंतरच्या नॉर्थ ईस्ट दिशा. नॉर्थ ईस्ट म्हणजे कुठली? ईशान्य दिशा. ईशान्य म्हणजे नॉर्थ आणि ईस्ट याच्यामधली दिशा. ही झाली तुमची नॉर्थ ईस्ट दिशा. ही आहे डिवाइन एनर्जी, विजडम. आता नॉर्थ ईस्ट ही शंकराची दिशा आहे. याला शंकराची दिशा का म्हटलं जातं? याची मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार. एवढा ही स्लाइड संपली की मग तुम्हाला मी वास्तुपुरुषाची एक स्टोरी सांगणार आहे. आय एम शुअर तुम्हाला बऱ्याच जणांना ही वास्तुपुरुषाची स्टोरी माहिती असेल, पण तरी ती समजून घ्या एका वेगळ्या पद्धतीने. दुसरी कुठली आहे तुमची? नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट म्हणजे काय म्हणतात त्याला? वायव्य, एअर एनर्जी. एअर एनर्जी काय करते? रिलेशनशिपवर तुमच्या काम करते. हे यांचं को रिलेशन आहे एकमेकांबरोबर. हवा बिघडली तर काय होतं? तुमचं कम्युनिकेशन बिघडतं. कारण कम्युनिकेशन हे तुमच्या हवेवर चाललेलं असतं. तोंडात हवा नसेल तर बोलता नाही येणार. मग हवेचं जर कोरिलेशन बिघडलं तर तुमचं कम्युनिकेशन बिघडलं. कम्युनिकेशन बिघडलं तर रिलेशन बिघडलं. हे पण समजून घ्या. त्याच्यानंतर कुठली आहे? साऊथ ईस्ट दिशा. आता साऊथ ईस्ट म्हटलं की सगळ्यांना भीती वाटायला सुरुवात होते. साऊथ ईस्ट आहे बाबा. करेक्ट. पण साऊथ ईस्ट दिशा ही फायर एनर्जी आहे, लक्षात घ्या. ही तुम्हाला पॉवर देते. साऊथ ईस्ट ही लक्ष्मीची दिशा आहे, लक्ष्मीची. खूप लोक घाबरतात साऊथ ईस्ट दिशेला. पण एक समजून घ्या, तुमची जी लक्ष्मी येते ही साऊथ ईस्ट कडून येते. त्यामुळे तुमच्या घरातल्या लक्ष्मीला साऊथ ईस्टला डिस्टर्ब करायचं नाही. त्याच्यानंतर आपली साऊथ वेस्ट दिशा. साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य. आता एक लक्षात घ्या, हे सगळे देव आणि गण आहेत, पण नैऋत्य हा राक्षस आहे. पण तो तुम्हाला स्टॅबिलिटी देतो. ती तुमच्या पितरांची दिशा आहे. पितर म्हणजे आपले अँसेस्टर, त्यांची कुठली दिशा आहे? नैऋत्य दिशा आहे. मग आता हे अलाइन जर मिसअलाइन झालं तर काय होतं? आपण आता हे समजून घेऊया. पण त्याच्या आधी मला एक सांगा, वास्तुपुरुषाची स्टोरी किती लोकांना माहिती आहे? हात जस्ट वरती करा, म्हणजे मला एक लक्षात येईल की वास्तुपुरुषाची स्टोरी किती लोकांना माहिती आहे. नाही माहिती कोणाला? फक्त कर्वे काकांना माहिती आहे. अजून? सिरियसली? पल्लवी, मागच्या वेळेस सांगितली होती वास्तुपुरुषाची स्टोरी. हा, तावडे साहेब. बरं, ठीक आहे. मी एक शॉर्ट मध्ये परत सांगतो वास्तुपुरुषाची स्टोरी म्हणजे काय. आता वास्तुपुरुष म्हणजे कोण आहे? का बरं हा घरामध्ये असतो आपल्या? का बरं त्याला एवढा सन्मान द्यायचा? आणि हा सगळीकडे कसा असतो? मी पुण्यात राहतो तर माझ्याही घरामध्ये आहे, तुम्ही मुंबईला राहता तुमच्याही घरात आहे, कोणी ठाण्यात राहते त्याच्याही घरात आहे, आणि गावातल्या घरात पण तिकडे बसलाय. म्हणजे माझ्याकडे हा तो तथास्तू म्हणतो, परफेक्ट. पण तो का तथास्तू म्हणतो आणि कधी म्हणतो? वास्तुपुरुष सतत तथास्तू नाही म्हणत, हे समजून घ्या. आता हे का ते पण सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा सूर आणि असुर, देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध व्हायची, त्यावेळेला एक राक्षस होता, त्याचं नाव होतं अंधकासूर. तर अंधकासूर आणि शिवजी यांचं फार मोठं घनघोर युद्ध कित्येक युग चालली होती. आणि ह्या युद्धामध्ये दमून शंकराच्या कपाळावरून एक घामाचा थेंब जमिनीवर पडतो आणि त्या घामाच्या थेंबातून एक जीव निर्माण होतो. बरोबर. आता एक लक्षात घ्या, शंकराकडून उत्पन्न झालेल्या कुठल्याही जीवाला मृत्यू नाहीये, ते अमर आहेत. हनुमानजी घ्या, परशुराम घ्या, कृपाचार्य घ्या, हे जे आहेत यांना मृत्यू नसतो. पण हा जीव आहे. आता हा जसजसा मोठा झाला लगेच त्याला भूक लागायला लागली आणि त्यांनी सगळ्या गोष्टी खायला सुरुवात केल्या. झाडं खाल्ली, डोंगर खाल्ले, घरं खाल्ली, माणसं खाल्ली, राक्षस खाल्ले, देव खाल्ले, तो सगळं खायला लागला. आता हे जे दोन पार्टी होत्या, देव आणि असुर, आता या कन्फ्युज झाले की कोणाचा माणूस आहे हा, हे किसका आदमी आहे. हे जातात सगळे ब्रह्मदेवाकडे. का? कारण निर्मितीचं काम कोण करतं? ब्रह्मदेव करतं. गेले सगळे तिकडे. ये किसको पैदा किया तुमने भाई? तो म्हणतो हात लगेच वरती ब्रह्मदेवानी, जेवढे पण 4, 5, 6 हात असतील मी नाही केले. मग काय करतो? नेहमी स्टोरी तुम्ही ऐकली. मग ब्रह्मदेव सगळ्यांना घेऊन विष्णूकडे जातात. बरोबर. टेबल टू टेबल तिकडे पण फाईल पास होते, जशी आपल्याकडे होते तशी. ते जातात विष्णूकडे. विष्णू म्हणते हे माझं पण काम नाहीये,
हे तिकडे जायचं, बडे साहब के पास जाने का, महादेव बडे साहब उनके पास जाने का. मग हे जातात महादेवाकडे. महादेव म्हणतात, हो रे, ते माझ्याच घामातून जन्माला आले माणूस, काय करायचं त्याचं. म्हणजे तो आम्हाला सगळ्यांना खातोय. तर म्हणे काम करा, त्याला तुम्ही मारू नाही शकणार आणि त्याची जर भूक अशीच वाढत राहिली तर तो सगळ्यांना खाईल आणि नंतर माझ्या पण मागे येईल. ते एक काम करा, तुम्ही दोघं आता तुमची भांडणं विसरा. करेक्ट. ते म्हणतात ना, दुश्मन का दुश्मन वो दोस्त. तसं शेवटी कुठल्याही तरी एका युद्धात फायनली देव आणि असुर एकत्र येतात आणि दोघं मिळून त्याच्याशी लढतात. पण हा पठ्ठ्या काय ऐकेना का? कारण शंकराचा अवतार आहे, तो कोणाला ऐकणार आहे? हनुमानजी कधी ऐकले कोणाला? नाही ना. त्यांनी ऐकलं नाही. परत हे पराभूतून परत आले. परत शिवजीने सांगितलं, हा असा ऐकणार नाही तुमच्यानी, ह्याला उलट पाडा जमिनीवर आणि दाबून ठेवा. सगळे ठीक आहे म्हणतात. सगळे परत एकत्र येतात, जिथे हात मिळेल, जिथे पाय मिळेल, सगळे पकडतात आणि त्याला जमिनीवर आपटतात. पण जमिनीवर आपटल्यानंतर सुद्धा याची ताकद एवढी असते की सगळ्यांना घेऊन वरती येतो. सगळ्यांना घेऊन वरती येतो. इतकी त्याची ताकद असते. इतका तो काय म्हणतात, तो राग असतो. आता काय करायचं? मग शेवटी ब्रह्मदेव म्हणतात, आता मला उतरायला लागेल युद्धामध्ये. आणि ब्रह्मदेव येतात वरतून आणि बरोबर त्याच्या मध्ये जाऊन पाठीवर जाऊन बसतात. मग काय होतं? ब्रह्मदेवी स्टॅबिलिटी. ब्रह्मदेवी स्टॅबिलिटी लक्षात घ्या. आता ते त्याच्या मध्यभागी जाऊन बसले. आता याला हलता येणार आहे का? नाही येणार आहे. बरोबर. मग आता हा लागला रडायला की मी थोडी जन्माला घालायला सांगितलं होतं, तुमच्यामुळे एक तर मी जन्माला आलो आणि आता माझ्या खाण्यापिण्याचे वांदे करून ठेवले. सॉरी, माझं मराठी थोडंसं असंच आहे. सो मी ॲज अ मित्र म्हणून गप्पा मारतोय तुमच्याशी, टीचर वगैरे नाही. तर तो म्हणतो मी खाण्यापिण्याचे मी वांदे करून ठेवले, आता काय करायचं? मग शिवजी म्हणतात, तुला जी जागा दिली आहे, तू पूर्ण जमिनीवर, पूर्ण भूमातेवर तू राज्य करशील. जे देव तुला खायला देतील, ऐकून या, जे तुला खायला देतील आणि जे देवतेचा मान राखतील त्यांना तू त्रास द्यायचा नाही. त्यांना तू काय म्हणायचं? तथास्तु. पण जे तुला खायला देणार नाहीत, जे देवतेला खायला देणार नाहीत किंवा त्यांचा मान घरामध्ये ठेवणार नाहीत, त्यांना तू आरामात खाऊ शकतोस, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. तो म्हणतो ओके. बरं, सगळेच हे करणार आहेत का? नाहीये. कलियुग आल्यानंतर कोणीच हे करत नाही घरामध्ये बऱ्याच गोष्टी. बरोबर. मग आता काय झालं? जेव्हा त्या राक्षसाला खालती पाडलं तेव्हा त्याचं तोंड खालती होतं, त्याचे पाय, हात असे होते आणि पाय पण या शेपमध्ये होते. त्याचे पाय पण असे झाले आणि हात पण असे झाले. असं पडल्यानं कोणाला उठता येत नाही, कारण ब्लॉक होते बॉडी. बरोबर. आता ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या देवतेने त्याला पकडून ठेवलं होतं ते ते त्या देवतेचं स्थान झालं. मग हा हा जेव्हा वास्तुपुरुष पडला तेव्हा त्याचं डोकं कुठे होतं? नॉर्थ ईस्ट, ईशान्य कॉर्नरला, जिकडे शंकर स्वतः उभे होते त्याच्या रक्षणासाठी, की ह्याला खायला प्यायला मिळतं का बघायला. म्हणून नॉर्थ ईस्ट कॉर्नर कोणाचा झाला? शंकराचा झाला. त्याच्या उजव्या खांद्याला कोणी पकडलं होतं? सूर्यानी, ईस्ट एरिया. त्यामुळे तो सूर्याचा भाग झाला. साऊथ ईस्टला लक्ष्मी होती, म्हणजे स्त्री शक्ती, ती पण तिकडे होती. त्यामुळे साऊथ ईस्टला कुठली देवी होती? लक्ष्मी. मग साऊथला कोणी पकडून ठेवलं होतं त्याला? प्रत्यक्ष यमराजांनी. त्यामुळे ती जागा कोणाची झाली? यमाची झाली. आता ह्यांच्यामध्ये एक राक्षस पण घुसला होता. आता युद्धामध्ये कोण कळतं ना, कोण येतं आणि मारतंय. आजा बाई, तू बी मदत करायचं, तू बी आजा. मग त्याच्यामध्ये तो नैऋत्य नावाचा एक राक्षस आहे, तो पण घुसला आणि त्यांनी त्याला पकडून ठेवलं. त्याला जिथे पकडून ठेवलं, साऊथ आणि वेस्ट याच्या मधली जी जागा आहे ती आहे साऊथ वेस्ट, ज्याला आपण म्हणतो नैऋत्य. आणि हा राक्षस इतर देवांपेक्षा जास्त मजबूत होता, म्हणून ती जागा तुमच्या स्टॅबिलिटीची जागा असते. लक्षात घ्या, साऊथ वेस्ट, नैऋत्य जागा ही स्टॅबिलिटीची. ते आपण पुढे शॉर्टमध्ये परत डिस्कस करणार आहोत, कारण सगळंच तासाभरात नाही सांगता येणार मला, किंवा अर्ध्या पाऊण तासात अजून. त्याच्यानंतर वेस्टला ज्यांनी पकडलं तो कोण होता? वरुण. त्यामुळे ती झाली वरुणाची दिशा. वरुण म्हणजे पाणी, जलदेवता. त्याच्यानंतर नॉर्थ वेस्ट मध्ये कोणी पकडलं होतं? वायुदेवतेने. त्यामुळे ती झाली वायव्य. आणि नॉर्थला कोणी पकडलं होतं? धनसंपत्तीचा दाता कुबेर. त्यामुळे तो एरिया झाला कुबेराचा. लक्षात घ्या. आता जी मी तुम्हाला म्हटलं की जो तुला खायला देत नाही, जो देवांना खायला देत नाही, त्याला तू खाऊ शकतोस. बरोबर. मग आता वास्तुपुरुषाला काय खायला द्यायचं असतं? एनी आयडिया? कोणी अग्निहोत्र नाव ऐकलंय का? पूर्वी करायचे. कोण करतं तुमच्यापैकी? दही भात. हा, ओके. आणि अजून? सकाळी एक छोटस हवन कुंड घ्यायचं, त्याच्यामध्ये सूर्याच्या नावाने, देवाच्या नावाने काहीतरी आपण देतो.
बरोबर. त्याच्यानंतर देवतेंना तुम्ही खायला काय देणार? तुमची चांगली वागणूक, एकमेकांबद्दलचं प्रेम, ह्या गोष्टी देवतेंना जास्त आवडतात. आता कुठल्या घरामध्ये प्रॉब्लेम असतो मी तुम्हाला सांगू, सर्टन पॉइंट सांगतो, म्हणजे अजून पुढचे बरेच डिस्कशन आहे आपलं, पण ते सांगतो की तुम्हाला जर घर नीट ठेवायचं असेल ना, सगळ्यात पहिल्यांदा एक काम करायचं, घरात मोठ्या आवाजात ओरडायचं नाही. आय एम व्हेरी क्लिअर ऑन दिस. म्हणजे आता माझी कन्सल्टेशन, जुने क्लायंट्स पण आहेत माझ्याकडे इकडे, ज्यांनी माझी कन्सल्टेशन घेतली, मी पहिले 2 तास तर फक्त कन्सल्टिंग जातो आणि शेवटच्या 1 तासामध्ये वास्तू निरीक्षण होतं. 3 तास लागतात मला वास्तू कन्सल्टेशनसाठी. का? कारण ह्या गोष्टी डिटेलमध्ये क्लायंट्सना समजावून सांगणं फार गरजेचं असतं. त्यामुळे उद्या तुम्ही जर कोणी मला बोलवलं वास्तू कन्सल्टेशनसाठी, ऍटलीस्ट 3 तास हातामध्ये ठेवा. कारण आपल्याला खूप गप्पा मारायच्या असतात त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आवाज मोठा करायचा नाही घरामध्ये. ऍब्सोल्यूट. नवरा बायकोची भांडणं आहेत, जावा काय म्हणतात ते, जावा आणि यांची भांडणं आहेत, बहिणी बहिणींची भांडणं आहेत, पुरुषाची भांडणं आहेत. घरात भांडायचं नाही. घराच्या बाहेर जा, गेटच्या बाहेर जा, झिंज्या उपटा, टकलू करा एकमेकांना आणि परत या. येताना खांद्यावर हात ठेवून परत यायचं. आय एम व्हेरी क्लिअर ऑन दिस. हे एक समजून घ्या. हे जर तुम्ही करायला लागला, ट्रस्ट मी, विदिन 1 वीक तुम्हाला घरामध्ये चेंजेस जाणवायला लागतील. सो हे एक टीप आहे वास्तूसाठी. दुसरं टीप आहे की तुमचा मेन दरवाजा जो असतो ना, मेन डोर, एक लक्षात घ्या, इट्स लाईक अ नोज फॉर युअर वास्तू. घर वास्तूचं नाक असतं ते, तिकडे एनर्जी प्राण सगळं आतमध्ये येत असतो. सो सकाळी, आता आपण फ्लॅट्समध्ये राहतो किंवा चाळीमध्ये राहत असू, बंगल्यामध्ये राहतो, आपले दरवाजा, मेन दरवाजा सतत आपण बंद करतो. मेक शुअर विवो, मला काही कळलं नाही तुम्ही काय म्हणताय, तुम्ही मला DM करा, सांगतो मी. सो मेक शुअर की सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास तुमचा घराचा दरवाजा उघडा पाहिजे. हे एक दुसरी महत्वाची गोष्ट घरामध्ये. सो या 2 गोष्टी, आता मी अजून काही टिप्स देईन तुम्हाला, पण या 2 मेन टिप्स आहेत. पहिली गोष्ट काय, आवाज चढवायचा नाही. ऍब्सोल्यूट घरामध्ये कोणाशीही भांडायचं नाही. मुलांवर पण तुम्हाला ओरडावंसं वाटत असेल ना कधी कधी. मलाही वाटतं, माझी मुलगी 15 वर्षाची, मग मलाही वाटतं. करेक्ट. पण आय मेक शुअर की मी घरात ओरडत नाही. मी तसंही ओरडत नाही, फार प्रेमळ माणूस आहे मी तिच्या बाबतीत. पण बाहेर जाऊन समजावतो तिला. चल फिरायला जाऊ म्हणतो आणि मग गाडीमध्ये समजावतो. वैशाली कांबळी, वेळ सांगाल का? वेळ झाली 21:40, 9 वाजून 40 मिनिटं आली आहेत. करेक्ट. सो एक हे समजून घ्या. सो आणि दुसरी काय म्हटलं तुम्हाला मी, दरवाजा नेहमी उघडा, ऍटलीस्ट 1 तास, सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास दरवाजा उघडा ठेवायचा. दरवाजा कधीही अंधारात ठेवायचा नाही. एक 0चा 0चा बल्ब तिकडे लावून ठेवा. महत्वाचं. ह्या झाल्या आत्ताच्या टिप्स. आता मी परत तुम्हाला शेअर करतो की जेणेकरून आपण पुढे जाऊ शकतो. आता हे जर डिस्टर्ब झालं तर काय होऊ शकतं, एनर्जी जर डिस्टर्ब झाली. आता कशामुळे डिस्टर्ब होते एनर्जी? सगळ्यात पहिल्यांदा डिस्टर्ब होते एनर्जी रॉंग प्लेसमेंट्समुळे. म्हणजे काय, की आता तुम्हाला एवढं तर माहिती असेल की YouTube बघून आणि बाकीचे रील्स बघून की कुठे काय असलं पाहिजे. बट ट्रस्ट मी, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, YouTube बघून स्वतः कुठलेही रेमेडीज करू नका. कारण प्रत्येक गोष्टीला स्वतःचा एक अँगल असतो. काही दिशा ठराविक असतात. YouTubeवर, गुगलवर तुम्हाला खूप औषधं मिळतील, म्हणून तुम्ही ती औषधं घेता का डॉक्टरकडे जाता? डॉक्टरकडे जाता ना? का? माहिती आहे की याच्यामुळे ह्याला शेवटी डॉक्टर क्रोसिनच देणार आहे, पण तरी आपण डॉक्टरांकडे जातो. रिझन बिंग की त्यांना जास्त माहिती असतं, दे आर द एक्सपर्ट्स. सो रॉंग प्लेसमेंट, त्याच्यामुळे डिस्टर्ब एनर्जी होते. आता रॉंग प्लेसमेंट कशाची आहे? घरातल्या सगळ्या गोष्टींची. घरामध्ये समजा तुमचा ईस्ट आणि नॉर्थ कम्प्लीट बंद आहे आणि साऊथ ओपन आहे, काय होणार? यमराज, दक्षिण. जिथे गोष्टी क्षीण होत जातात ती झाली तुमची दक्षिण. लक्षात घ्या. तुमचा सोफा, आता पृथ्वी कशी फिरते? वेस्ट कडून ईस्ट कडे फिरते, बरोबर? वेस्ट कडून ईस्ट कडे, म्हणून आपल्याला सूर्य ईस्ट कडून वेस्ट कडे जाताना दिसतो. मग आता जी तुमची एनर्जी आहे, घरातली एनर्जी जी ईस्ट आणि वेस्ट फ्लो होते, याच्यामध्ये जर तुमची भिंत आली असेल, याच्यामध्ये जर तुमचा सोफा आला असेल किंवा कुठलीही मधली एखादी गोष्ट असेल, काय होणार? ती एनर्जी स्मूथली फ्लो होईल का तुमच्या ग्राउंड लेवलला? नाही होत. त्यामुळे रॉंग प्लेसमेंट्स. एक एक्झाम्पल देऊन ठेवले मी इकडे, टॉयलेट इन नॉर्थ ईस्ट. काय होतं टॉयलेट इन नॉर्थ ईस्ट? नॉर्थ ईस्ट म्हणजे शंकर, जिथे सगळ्यात मोठी ऑस्पिशियस जागा आहे, तिथे आपण जर डिस्पोजल एरिया बनवला, शरीरातली सगळी घाण आपण तिकडे सोडतो, चालेल का?
नाही चालणार. स्पिरिच्युअल ग्रोथ होते. आता खूप लोक म्हणतात की युट्यूबवर पण मी ऐकलंय, नॉर्थ ईस्टला जर बाथरूम असेल तर कॅन्सर होतो. भीती वाटते ना ऐकून? रील्स वाल्यांचं कामच असतं, एक तर तुम्हाला भीती तरी दाखवायची, नाही तर ओव्हर एक्साइटमेंट तरी द्यायची, की आने वाले 10 दिन में तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी, तुम्हें लॉटरी लगेगी वगैरे. एक तर ओव्हर एक्साइटमेंट मध्ये जातात आणि आपण रात्री 12 पर्यंत बघत बसतो, नाही तर मग घाबरत बसतो आणि मग त्याला अजून शोधतो. एक सांगतो, वास्तूला घाबरू नका. मुलं जर आई बापाला सतत घाबरून राहायला लागली तर त्यांच्यामध्ये ते कनेक्शन कधीच होत नाही. आपण वास्तूचे लक्षात घ्या, युनिव्हर्स इतकं वास्ट आहे ना, आपण म्हणजे चौपाटीतल्या वाळूच्या एका कणातला अर्धा पण नाहीये त्या युनिव्हर्स मध्ये. असं काय तुम्ही फार मोठी काही एनर्जी डिस्टर्ब करणारात वगैरे अशा गोष्टी नाही होत. होतं आता फ्लॅटमध्ये मॅक्सिमम लोकांचं मी बघितलंय, 60% लोकांची बाथरूम नॉर्थ ईस्टला आहे. आता काय करायचं त्या लोकांनी? सोल्युशन्स आहेत ना त्याला. 100% जरी नसतील तरी आहेत सोल्युशन्स, ते करता येतील. पण सांगण्याचा मतीचा अर्थ काय? घाबरू नका. वास्तूला घाबरण्यासारखं काही नसतं. किचन नॉर्थ वेस्टला असेल तर काय होतं? नॉर्थ वेस्ट म्हणजे कोण म्हटलं मी? वायव्य दिशा, वायूची दिशा. आता हे जर नॉर्थ वेस्टला असेल तर काय होतं? किचनचं फायर आणि तिकडचं एअर, हे 2 एलिमेंट डिस्टर्ब होतात एकमेकांमध्ये. आगीला हवा लागली तर काय होणार? जास्त लागली तर आग जास्त भडकणार, कमी लागली तर आग विझून जाणार, कारण त्याला पण हवा लागते. हे सगळे एलिमेंट्स एकमेकांशी इंटरकनेक्टेड असतात. प्लस अजून मिसअलाइनमेंट किंवा काय होऊ शकतं? एनर्जी लिकेजेस असतात. एनर्जी लिकेजेस आपण कधीतरी नंतर डिस्कस करू. लीड टू, आता हे जे एनर्जी लिकेज आहेत म्हणजे नॉर्थ ईस्टला, साऊथ ईस्टला बाथरूम असणं, नॉर्थ ईस्टला बाथरूम असणं, तुमचं ईस्ट आणि नॉर्थ कम्प्लिटली बंद असणं, नॉर्थला डक्ट असणं, याला म्हणतात एनर्जी लिकेज. आता याच्यामुळे काय होतं? स्ट्रेस क्रिएट होणार, 100% होणार. पण लगेच होणार आहे का रातोरात? नाही. हे पण समजून घ्या. आज मी सोफा तिकडे बदलला आणि मला रात्री ताप आला. सोफा ठेवल्यामुळे मला ताप आला का? पण आपण वेड्यासारख्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्ट करायला जातो. सो डोंट डू दॅट कनेक्टिंग द डॉट्स. मी बसलोय, मला विचारा आणि मी तुम्हाला कन्सल्ट करेन, काही प्रॉब्लेम नाही. आणि तिसरं म्हणजे फायनान्शियल ब्लॉकेजेस. आता फायनान्शियल ब्लॉकेजेस सगळ्यांनाच जाणवतात, सगळ्यांनाच. मग ते अंबानीला पण जाणवतात आणि आपल्याला पण जाणवतात. ट्रू ऑर नॉट? हो की नाही? मग आता ह्याला काय करायचं? फायनान्शियल ब्लॉकेजेसला सगळ्यात सोपा उपाय आहे, पैशाशी तुमचं रिलेशन चांगलं करा. युअर रिलेशन विथ मनी शुड बी व्हेरी स्ट्रॉंग. कुठलाही पैसा देताना जर आपण रडत असू, अरे हाय रे अल्ला गे मारा पैसा, हा गेले माझे पैसे, वाया गेले, हे गेले ते गेले. नको तिकडे आपण पैसे वाया घालवतो आणि रस्त्यावर आलेला एखादा गरीब म्हातारा भिकारी असेल तर त्याला आपण 5 रुपये पण काढून देत नाही. हातामध्ये 10 रुपयाचं आणि 5 रुपयाचं कॉईन आलं, कुठलं कॉईन देता तुम्ही? 100% सांगा. 5 रुपयाचं ना? चला वृषाली खोटं बोलतात. 5 आणि 10, असं जर कॉईन आलं ना तुम्ही 5 रुपयाचंच देणार. मॅक्सिमम गंमत करतोय, पण मॅक्सिमम लोक करतात. का बरं? पण हेच नको तिकडे नको त्यावेळेला कपडे जाऊन विकत घेऊन येतो, दादा शूज घेऊन येतो. मनी बरोबर रिलेशन कसं असलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. मी एक ग्रुप बनवलाय न्यूमरो वास्तू म्हणून, ह्याच्यावर मी या सगळ्यांचे टिप्स टाकणार आहे हळूहळू. सो माझा नंबर घ्या किंवा मेघनाकडून माझा नंबर घ्या आणि त्या ग्रुपला कनेक्ट करा, तर तुम्हाला याच्या टिप्स मिळत राहतील. साधारणतः एव्हरी ऑल्टरनेट डे, एव्हरी डे मी एक टिप्स टाकत जाईल. सो हे झालं तुमचं रिलेशन फायनान्शियल ब्लॉकेजच्या संदर्भामध्ये. सो फायनान्शियल ब्लॉकेज ही एक वेगळी गोष्ट आहे, वास्तूनुसार होते, पण त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःची पण त्याच्यामध्ये एनर्जी घालवावी लागते. आता पुढचं को रिलेशन बिटवीन वास्तू, न्यूमरोलॉजी आणि क्रिस्टल्स. या तिन्ही गोष्टी ऐकल्यात वास्तूत आपण डिस्कस करतोय. न्यूमरोलॉजी किती लोकांनी ऐकलंय? किती लोकांनी करून घेतलंय न्यूमरोलॉजी? अच्छा, 1-2 जणांचेच हात वरती, बाकी तसेही व्हिडिओ बंद आहेत. काय करेक्ट. बरं, न्यूमरोलॉजी आणि क्रिस्टल्स किती लोकांनी ऐकले? क्रिस्टल्स कोणी सांगू शकेल क्रिस्टल वास्तूमध्ये का वापरले जातात? एनीबडी? का वापरायचे असतात क्रिस्टल्स वास्तूमध्ये? कोण सांगेल? बरं, मी सांगतो. आता क्रिस्टल्स म्हणजे काय? क्रिस्टल्स म्हणजे जमिनीमध्ये खालती सापडणारे तुम्हाला खनिज, रत्न, रत्न नाही उपरत्न. आता क्रिस्टल्स आणि रत्न याच्यामध्ये काय फरक आहे? आपण जे गुरु, माणिक, मोती हातामध्ये घालतो याला म्हणतात रत्न. पॉझिटिव्ह एनर्जी, बरोबर आहे, त्याला म्हणतात रत्न.
आणि जे क्रिस्टल्स असतात, जे सिट्रिन असतं, अमेथिस्ट असतं, ह्या ज्या गोष्टी असतात, ह्याला म्हणतात उपरत्न. उपरत्न. आता दोघांमध्ये काय फरक आहे? ही जी रत्न असतात, हे तुमची पत्रिका बघून घातलं जातं. पत्रिका म्हणजे काय? तुमचा गुरु कमी उच्चीचा नसेल, नीचीचा असेल, तर तुम्हाला ते पुष्कराज घालायला देतील. मंगळ चांगला नसेल, मंगळ असेल, जास्त असेल किंवा कमी असेल, तर मंगळाचं रत्न देतील. बरोबर? आता मी जिकडनं वास्तू शिकलो, इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक ऍस्ट्रॉलॉजी, मी वेदिक वास्तू केलंय. इंदोरवरून केलंय मी. तर तिकडे त्यांनी खूप गोष्ट छान समजावून सांगितली होती, की हे जे पत्रिकेतले ग्रह असतात ना, पत्रिकेतले ग्रह, हे साधारणतः आफ्टर द एज ऑफ 45 तेवढा इफेक्ट देत नाहीत. त्याच्यानंतर तुमची कर्म सुरू होतात. तुमचं प्रारब्ध खऱ्या अर्थाने सुरू होतं. त्यामुळे बऱ्याच लोकांचं लाईफ बघा आफ्टर द 45 चेंज होतं. एक तर वरती तरी जातात, नाही तर खालती तरी येतात. नोटीस केलंय? एक्झाम्पल सांगतो. आपले कोणते? बोमन इराणी ऍट द एज ऑफ 52 वरती गेले एकदम. तोपर्यंत नुसती नाटक आणि इतका चांगला कलाकार असू सुद्धा नाटकाच्या वरती कधीच आला नाही. का बरं? कारण ह्या सगळ्या गोष्टी इफेक्ट करतात. यांच्या एनर्जीज इफेक्ट करतात. आता गुरु एवढ्या लांब आहे, त्याचा इफेक्ट कसा येईल आपल्याला? किंवा मंगळ एवढ्या लांब आहे आपल्यापासून, त्याचा इफेक्ट कसा होईल? या प्रत्येक ग्रह एकमेकांशी गुरुत्वाकर्षण शक्तीने बांधले गेलेले आहेत. लक्षात घ्या. आज गुरु ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीपेक्षा कित्येक पटीने मोठी आहे. त्यामुळे पृथ्वीकडे येणारे बरेच धूमकेतू गुरु आपल्या अंगावर घेतोय. आपण शाळेत शिकलोय. सो प्रत्येक ग्रह एकमेकांशी गुरुत्वाकर्षण शक्तीने बांधला गेलेला असतो. गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे फक्त ही एका साईडनी दुसऱ्याकडे जात नाही, दुसरीकडून सुद्धा आपल्याकडे येत असते. आता ह्या ज्या एनर्जीज असतात आणि तुमची फिजिकल एनर्जी जी असते, 7 चक्रांची एनर्जी, मूलाधार चक्रापासून ते सहस्रार चक्रापर्यंत, ही जी एनर्जी असते, ही त्या गुरुत्वाकर्षण शक्तीशी सतत कोरिलेट करत असते. ती सतत त्याच्याशी गप्पा मारत असते, बोलत असते, कोऑर्डिनेशन चालू असतं. ह्याच्यामध्ये जर काही गडबड झाली, तर तुमचं फिजिकल अलाइनमेंट बिघडायला सुरुवात होतं. लक्षात आलं इथपर्यंत? त्यामुळे आता आपण जेव्हा रत्न वापरतो, गुरुजींना विचारून वापरायचं. मी काही गुरुजी नाही किंवा मी पत्रिका म्हणून बघत नाही. मी थोडीफार पत्रिका समजून घेतो क्लायंटसाठी फक्त. पण अदरवाईज मी पत्रिका बघत नाही. पण पत्रिका बघून घालायची. पण आता याच्यात काय होतं? समजा फॉर एक्झाम्पल माझा मंगळ डाऊन आहे. माझ्याकडे मंगळाची एनर्जी नाहीये. एक्झाम्पल पत्रिकेनुसार. आणि त्यांनी मला मंगळाचा खडा दिला रत्न. पण मला वयाच्या 40शी नंतर मंगळाची महादशा लागणार असेल, जिथे मंगळ फुल फ्लेज मध्ये मला जर एनर्जी देत असेल आणि त्याच्यामध्ये परत मी मंगळाचा खडा घालून ठेवलाय, काय होईल? दूध उतू जाणार, इन शॉर्ट. मग या माणसाचे ऍक्सिडेंट्स ठरलेले असतात किंवा कुठेतरी रिलेशनशिपमध्ये भांडाभांडी करून येतात, कुठेतरी डोकी फोडतात, कारण ही गरम एनर्जी वाढायला सुरुवात होते. मग ह्याला क्रिस्टल्स काय काम करतं? सगळ्यात पहिल्यांदा क्रिस्टल्स हे उपरत्न म्हटली जातात. उपरत्न पुष्करात जिथे तुम्हाला 9,000ला छोटासा खडा मिळतो, तेच क्रिस्टलचं एक साधं ब्रेसलेट तुम्हाला 700, 800, 900ला मिळतं. एवढा फरक आहे रेटमध्ये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, क्रिस्टल्सचे निगेटिव्ह इफेक्ट्स नसतात. हे लिहून घ्या तुम्ही माझ्याकडून. गेली 10 वर्ष मी क्रिस्टलमध्ये डील करतोय. ह्याचे निगेटिव्ह इफेक्ट नसतात. का नसतात? कारण क्रिस्टल्स हे तुमचे पत्रिका बघून घातली जात नाहीत, तर ते तुमच्या इंटेन्शनवर वापरली जातात. इंटेन्शन म्हणजे काय? मला पैसा हवाय. हे माझं इंटेन्शन झालं. पण त्याच्यासाठी मला मार्ग पाहिजे ना. मग मला नवीन अपॉर्च्युनिटीज पाहिजे, तर मी पैसा कमवणार. मग ही अपॉर्च्युनिटीज कुठे मिळणार मला? सिट्रिनकडे मिळणार. का? सूर्य आहे. तो मला अपॉर्च्युनिटीज देणार. मगाशी काय दाखवलं होतं? सूर्य म्हटलं की न्यू अपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात. बरोबर? आता मला जर अबंडन्स पाहिजे, माझ्याकडे ठीकठाक पैसा आहे, 1,00,000-2 लाखाचा पगार आहे, पण मला माझं वय 40 आहे, मला 50 पर्यंत रिटायर व्हायचंय. इट मीन्स मला अबंडन्स पाहिजे. मग अबंडन्ससाठी कुठला कलर आहे? ग्रीन कलर. ज्याला म्हणतात ग्रीन जेड किंवा ग्रीन एव्हेंच्युरियन. 19-20चा फरक असतो दोघांमध्ये. सो हे झालं क्रिस्टल्स. आता रॉ क्रिस्टल्स कसे दिसतात मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे जे दिसतंय तुम्हाला, हे आहे तुमचं ग्रीन एव्हेंच्युरियन. याचेच नंतर पॉलिशमध्ये आपण क्रिस्टल्स बनवतो. पण हे असे रॉ असतात. किंवा तुम्ही जर रोज क्वार्ट्स बघितलात, तर रोज क्वार्ट्स हा असा असतो, पिंक कलरचा दगड, साध्या भाषेत म्हणायचं. पण याच्यामधले केमिकल कंपोजिशन असे असतात की सर्टन लेवलला फ्रिक्वेन्सी जनरेट करत बसतात. आणि खूप लोकांना ऐकून माहिती आहे पायराईट, पैसा लात आहे पायराईट, कुबेराचा दगड. हा आहे पायराईट. दिसतंय नाही दिसत आहे माहित नाही मला, पण हा आहे पायराईट. याला म्हणतात कुबेराचा दगड.
बरोबर. आता हे काय करतात बेसिकली, तर हे सर्टन व्हायब्रेशन्स फ्रिक्वेन्सीज क्रिएट करतात आपल्या आजूबाजूला, ज्याच्यामुळे सर्टन एनर्जीज आपल्याकडे अट्रॅक्ट व्हायला तरी सुरुवात होतात किंवा बाहेर जायला तरी सुरुवात होतात. त्यामुळे क्रिस्टल्स वापरले जातात. पण मग वास्तू, न्यूमरो आणि क्रिस्टल्स याच्यामधलं रिलेशन कसं काय आहे? मी नेहमी म्हणतो, माझ्याकडे जे क्लायंट्स येतात त्यांना मी सजेस्ट करतो की प्लीज तुमचं न्यूमरो करून घ्या. क्रिस्टल तर मी देतोच माझ्या प्रत्येक क्लायंट्सला हातात घालायला, रेकी करून देतो, पण न्यूमरो करून घ्या म्हणून सांगतो मी. का सांगतो? आता एक समजून घ्या, या तिघांमधला मेन कोरिलेशन किंवा संबंध काय असतो. आपल्याकडे रेडिओ होते, पूर्वीचे रेडिओ, अँटिनावाले रेडिओ. तुम्ही रेडिओ जर एका ठिकाणी ठेवलात आणि तुम्हाला खरखर ऐकायला येते, तर आपण काय करायचो, आधी बाहेरचा अँटिना ऍडजस्ट करायचो. मग खरखर थांबायची, कुठलं तरी एक चॅनल सुरू व्हायचं. आता ती जी खरखर थांबवणारा जो अँटिना आहे ना, जो तुमच्या युनिव्हर्सल एनर्जीशी कनेक्ट करून देतो, ते काय आहे? वास्तू आहे. ते आहे तुमचं वास्तू. बर, आता तुम्ही रेडिओ सुरू झाला तुमचा, पण तुमचं चालू आहे 91.5 FM, पण तुम्हाला ऐकायचं 93.5 FM. म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सी तुमच्या रेडिओच्या आतली फ्रिक्वेन्सी चेंज करायची. मग तुम्ही काय करता, ते बाजूचं बटन फिरवायचं आपण, बरोबर. त्या बाजूचं बटन फिरवल्याने काय होतं, रेडिओची फ्रिक्वेन्सी बदलली जाते. याचाच अर्थ न्यूमरोलॉजी म्हणजे ते बटन आहे जे तुमची पर्सनल फ्रिक्वेन्सी ऍडजस्ट करतं ऍज पर युअर इंटेन्शन और ऍज पर युअर चॉईस. पण आता रेडिओ माझ्या एका रूम मध्ये आणि मला दुसऱ्या रूम मध्ये ऐकायला येत नाहीये, मग आपण त्याला काय करायचो, एक लांब वायर टाकायचं, एक स्पीकर तिकडे लावायचो, ज्याला आपण बुस्टर म्हणायचो, बुस्टर. बरोबर. आता हे जे आहे, की इकडची एनर्जी इथपर्यंत येऊ शकते, पण मला ती इथपर्यंत न्यायची आहे, तर मी काय करणार, की ते मध्ये बुस्टर वापरणार. तो बुस्टर म्हणजे क्रिस्टल्स, की जेव्हा तुम्ही ते क्रिस्टल्स हातामध्ये घालता, गळ्यामध्ये घालता, घरामध्ये ठेवता, इट बूस्ट द नॅचरल एनर्जी, नॅचरल फ्लो. आलं लक्षात? दिस इज बेसिकली अ को रिलेशन बिटवीन युअर वास्तू, न्यूमरो आणि क्रिस्टल. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की करायचं असेल तर या 3 भावंडांना एकत्र करून घ्या, फरक पडतो त्याच्यामुळे. क्लिअर आहे इथपर्यंत? याच्यात काही प्रश्न आहेत? वृषाली ताई, ते न्यूटन प्रोटॉन सोडून बाकीचा विचारा. सुई तिकडेच अडकली आहे. नाही, मी अटकले नाहीये तिकडे. मी पुढे आले तुमच्यासोबत. 3 भावंड म्हणजे न्यूमरोलॉजी, क्रिस्टल आणि व्हॉट यू सेड? वास्तू. ओके. एनर्जी जी आहे तुम्हाला तुमच्या जर्नी कंप्लीट करायला जिथे तुम्ही पोहोचायला पाहिजे, तिकडे जी कॉस्मिक एनर्जी पाहिजे घराची, ती असते वास्तू. तुमची पर्सनल फ्रिक्वेन्सी बदलायला पाहिजे, बरोबर. म्हणजे मी राजमालात राहायला गेलोय, पण तरी पान खाऊन पचापच थुंकतोय. माझी फ्रिक्वेन्सी जर नसेल बदलली तर मी त्या लायकीचा राहणार आहे का त्या राजमालात? नाही, मला हाकलून लावणार. मग एनर्जी कशाला तुम्हाला त्या लेवलला ठेवेल? तुम्हाला तुमची फ्रिक्वेन्सी पण बदलायला लागते, ती पर्सनल फ्रिक्वेन्सी. कारण प्रत्येक नंबर हा व्हायब्रेट करतो, प्रत्येक गोष्ट ही व्हायब्रेट करत असते. एव्हरीथिंग हॅज अ फ्रिक्वेन्सी. दगडाला सुद्धा फ्रिक्वेन्सी असते, एक समजून घ्या. येस, बरोबर. त्यामुळे काय म्हणतो मी, तर ती झाली न्यूमरोलॉजी व पर्सनल फ्रिक्वेन्सी. आणि क्रिस्टल्स हे काय झाले, तुमचे बुस्टर एनर्जी. इंटरनेट एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये पोहोचते, पण माझ्या शेवटच्या बेडरूम मध्ये पोहोचत नाही. मी काय करणार, मध्ये बुस्टर लावणार. त्यांनी काय होतं, ती एनर्जी सगळीकडे पोहोचते. दॅट इज द बुस्टर. क्लिअर इथपर्यंत? क्रिस्टल बुस्टर एनर्जी, न्यूमरोलॉजी पर्सनल एनर्जी आणि वास्तू युनिव्हर्सल एनर्जी. युनिव्हर्सल. येस, दोन्ही डन. लेवलला थँक्यू. तुम्ही ते मॅच होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी काय करतो माहितीये का, माझे जे वास्तू करणारे जे क्लायंट्स आहेत त्यांना माहितीये, मी तुमचं वास्तू पण करतो, न्यूमरो पण करतो, बेसिक न्यूमरो करतो आणि तुमचे क्रिस्टल्स पण करून देतो. ओके. रिझन का? कारण ह्या सगळ्या गोष्टींवर जर बॅलन्स झालात तर पुढे आपल्याला रिझल्ट मिळू शकतो. पण रिझल्ट लगेच मिळतो का? नाही. एक लक्षात घ्या, कुठलीही एनर्जी चेंज होण्यासाठी मिनिमम 90 दिवस ते 180 दिवस शांत बसणं गरजेचं आहे. शांत बसणं गरजेचं आहे. एकदा कन्सिव्ह झालं की बाळ जन्माला यायला 9 महिने लागतात, म्हणजे लागतात. ती नॅचरल आहे, बरोबर. रोज पोट फाडून उघडून बघितलं किती मोठं झालं तर चालणार आहे का? नाही चालणार. ते बाळी जिवंत राहत नाही, आपणही जिवंत राहत नाही. एनर्जी आहे ती समजून घ्या. आता मला दुसरं एक्झाम्पल नाही सुचलं म्हणून हे सांगितलं, पण ठीक आहे. मी परत सांगतो, मी मित्र म्हणून गप्पा मारतोय, मी कुठले टीचर गुरुजी वगैरे काही नाहीये. क्लिअर इथपर्यंत? बरं, आता मी परत तुम्हाला
आपण शेअरिंगकडे जाऊया. सो को रिलेशन सांगितलं मी तुम्हाला. आता ही वास्तू एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी. एनर्जी आणि वास्तू को रिलेशन मगाशी मी तुम्हाला सांगितलं की कुठे कुठे तुमची सोलार एनर्जी जाते. आता एनर्जी फ्लो घरामध्ये कसा येतो? पहिली एनर्जी फ्लो कुठून असते? तुमच्या एंट्री मधून. त्यामुळे एंट्री चांगली ठेवणं ही गरजेची आहे. बरं, एंट्री मधून येऊन थांबते का? नाही, ती सर्क्युलेट होत राहते. मग तुम्ही बघा, तुम्ही घरात फिरताना किती ठिकाणी अडखळता, त्याच घरात 10 वर्ष राहून सुद्धा आपल्या पायाला लागतं कुठेतरी जाऊन, बरोबर की नाही? मग ते एनर्जीला लागत असणार ना, हो की नाही? त्यामुळे घर हे फ्री फ्लो असणं फार आवश्यक आहे. ब्लॉकेजेस, निगेटिव्हिटी, स्टॅग्नेशन. निगेटिव्हिटी आणि स्टॅग्नेशन म्हणजे काय? कचरा, कधीतरी लागेल म्हणून ठेवलेल्या गोष्टी 10-10 वर्ष आपल्या घरामध्ये पडलेल्या असतात. माझ्याही आहेत. मी फ्रँक सांगतो, अजूनही आई ऐकत नाही, मी नाही काही करू शकत तिला, तरी मी कधीतरी गायब करत असतो मध्ये मध्ये गोष्टी. सो ह्या स्टॅग्नेशनच्या गोष्टी असू नयेत घरामध्ये. काय होतं, ह्या गोष्टी जर स्टॅग्नेंट राहिल्या तर डिस्टर्बन्स क्रिएट होतो. आपण गणपतीला वगैरे घराची साफसफाई करतो, कधीतरी म्हणून आपण सोफा जरा वेगळ्या अँगलला ठेवतो, लगेच एनर्जी बदललेली जाणवते की नाही? तुमच्या कपड्यामध्ये भयंकर एनर्जी असते. का बरं? नवीन कपडे घातले की फ्रेश वाटतं. मी जनरली टी शर्ट मध्ये असतो, मी कन्सल्टेशनला गेल्यानंतर पण टी शर्ट मध्ये, पण आज का बरं नेहरू जॅकेट घालून बसलो? कारण एनर्जी जाणवते की हा काहीतरी मी बोलतोय, आय एम ऍट सम लेवल राईट नाव. कन्सल्टन्सीला मी जीन्स टी शर्टवर असतो, मेघनाला पण माहिती आहे, दॅट इज माय फेवरेट कपडे, पण अदरवाईज मी याच्यात असतो. तिसरं, ओपन नॉर्थ ईस्ट. घरामध्ये नॉर्थ ईस्ट ओपन करायचा प्रयत्न करा. साऊथ वेस्ट इन्स्टॅबिलिटी देते तुम्हाला जर ब्लॉक असेल तर. सो हे झाले तुमचे बेसिक पॉइंट्स. आता ह्या 4 दिशा, आता मी ह्या 8 दिशा तुमच्या नॉर्थ, हे आपण मगाशी कव्हर केल्या, बरोबर? आता मी तुम्हाला प्रत्येक दिशेचे एलिमेंट सांगतो. ईस्टचा प्रिसाइडिंग एलिमेंट कोण आहे? लॉर्ड इंद्र आहे. तुम्ही लिहून नका घेऊ, वेळ नका घालवू त्याच्यामध्ये. तुम्ही नंतर मला डीएम करा, तर मी तुम्हाला पाठवतो, नाही तर ग्रुपवर या, मी ग्रुपवर पाठवणारच आहे. ईस्टचा प्रिसाइडिंग डेटी कोण आहे? लॉर्ड इंद्रा. एलिमेंट एअर, मेटल कॉपर, प्लॅनेट सन. मेन ऍट्रिब्यूट्स कशासाठी? ईस्ट, ग्रोथ, फेम, सक्सेस, एनर्जी. क्रिस्टल कुठले वापरायचे असतात? सनस्टोन, सिट्रीन आणि टायगर आहे. पर्पज काय असतं? टू एनहान्स सक्सेस, एनर्जी आणि न्यू ऑपॉर्च्युनिटीज. तसंच वेस्टला कोण आहे? वरुण, गॉड ऑफ वॉटर. आता वरुणाचा विषय निघालाय ना, म्हणून मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो फ्रेंड्स, की वरुण ही मॅनिफेस्टेशन गॉड आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या घरातली वेस्ट दिशा, WEST, पश्चिम दिशा 270 डिग्री, हा एरिया तुमचा मॅनिफेस्टेशन झोन असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे काय? सेंट्रलला उभे राहा, घराच्या मध्यभागी उभे राहा. घराच्या मध्यभागी उभं राहायचं म्हणजे काय करायचं? घराला एक व्हर्च्युअल क्रॉस मारून बघा. जिथे हा मधला एरिया येतो, हे झालं तुमचं ब्रह्मस्थान, साधारणतः 19-20 मध्ये. तिथे उभं राहायचं, हातात कंपास घ्यायचा. कंपास जो नॉर्थ आणि साऊथ असतो ना, लाल रंग दिलेला असतो कंपासला, तो 0वर आणायचा आणि मग बघायचं त्या कंपासमध्ये मला 270 डिग्री कुठे दिसते. मग समजा नॉर्थ इकडे असेल तर मग माझी 270 डिग्री इकडे गेली, नॉर्थ इकडे असेल तर 270 इकडे गेली. त्या 270चा जो वॉल आहे, समोरची जी तुमची वॉल दिसतीये, ती आहे तुमची मॅनिफेस्टेशन झोन. आता मी गंमत सांगतोय, हे सगळ्यांनी करून बघा आणि प्लीज मला डीएम द्या, म्हणजे पर्सनल मेसेज टाकून, हाऊ टू फाइंड सेंट्रल पॉइंट इन होम कन्सिडरिंग ऑल रूम्स. कॉर्नर्स, आपल्या घराच्या 4 कॉर्नर्स समजून घ्यायच्या. म्हणजे समजा एखादी रूम आपली कधी कधी बाहेर असते आणि एखादी आतमध्ये असते, बरोबर? मग तो एरिया असा होऊन जातो थोडासा असा, मग हा कट म्हटला जातो. पण तिकडे तुम्ही एक व्हर्च्युअली एक्सटेंडेड रूम बनवा आणि एक अंदाज घ्या. 90% लोकांच्या घरातला जो पॅसेज असतो ना मधला, किचन चेकरचा वगैरे, जनरल स्टँडर्ड बिल्डर्सचं जे घर असतं त्यांच्यामध्ये, तो पॅसेज तुमचा जनरली ब्रह्मस्थान असतो. तिथे उभे राहा. 270 ला बघा, ती जी भिंत आहे, आता मी जी सांगतो ते करून बघायचं. रोज रात्री झोपताना त्या भिंतीशी 2 मिनिटं गप्पा मारायच्या. थँक्यू सो मच, ग्रॅटिट्यूड. सगळ्यात पहिली गोष्ट काय द्यायचंय? ग्रॅटिट्यूड, की थँक्यू. आज जे काही आहे हे तुमच्यामुळे आहे, एक समजून घ्या. हू एव्हर यू आर, व्हॉट एव्हर यू आर, जे काही तुमची कंडिशन आहे, आज जर तुम्ही या स्क्रीनवर मला दिसताय, तर जगातल्या 70% लोकांपेक्षा चांगलं लाईफ आहे तुमचं. ट्रू ऑर नॉट? डोळ्यांनी दिसतंय, कानांनी ऐकायला येत आहे, तोंडाने बोलायला येते, श्वास मिळतोय, जेवण झालेलं आहे, नसेल झालं तर झालं की मिळणार आहे.
सगळ्या गोष्टी आहेत. आज लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाहीयेत. नशीब समजा तुम्ही पाकिस्तानात जन्माला नाही आलात किंवा बांगलादेशात जन्माला नाही आलात, जिथे जेवणाचे पण वांदे आहेत. त्यांना मिळणार आहे का हे सुख गप्पा मारायचं माझ्याशी? नाही मिळणार. लक्षात घ्या, तुम्हाला मिळतंय ते सुख. करेक्ट. तर त्या वेस्ट दिशेला, वरुण दिशेला आधी थँक्यू म्हणायचं. ग्रॅटिट्यूडनी प्रत्येक गोष्टीची सुरुवात करायची. त्याच्याशी गप्पा मारायच्या. त्या वरुण दिशेला देव बनवायचं, आपला मित्र बनवायचं. भगवान जब तुम्हारा दोस्त बन जाएगा ना, समझ लो तुम्हारी आधी नैया पार हो गई. ऑलवेज रिमेंबर. करेक्ट. देव आणि शिष्यापेक्षा मित्राचं नातं हे जास्त जवळचं आणि लवकर फुलफिल देणार आहे. आणि त्या वेस्ट दिशेला सांगायचं, मला सरप्राइजेस खूप आवडतात. गिव्ह मी सम सरप्राईज टुमॉरो. आय एम ओपन फॉर सरप्राइजेस अँड आय एम ओपन फॉर अबंडन्स. अँड वेट फॉर युअर सरप्राईज. सरप्राईज म्हणजे तुम्हाला जे पाहिजे तेच मिळेल असं नाही, पण जे तुम्हाला वाटलं पण नव्हतं ते मिळू शकतं. एक्झाम्पल सांगतो. गेले महिना 2 महिने ना मला गोड खायला फार आवडतं. गेले महिना 2 महिने ना मेघनामुळे मी गोड काही नाही खाल्लं. कारण मी तिचे प्राणायाम आणि वेट डाएट्स वगैरे सगळं करतोय आणि मला भयंकर फरक पडलाय. तर गोड काही खाल्लं नाही. आणि परवा मला माहित नाही, गेले 2 दिवस मला असंच वाटत होतं की मला ना काहीतरी गोड खायचं. काय माहित नाही, पण मला गोड काय पण चालतं. साखर दिली ती चालतं, पण ते फार स्ट्रिक्टली मी धरले जरा. मी असंच सांगितलं की गोड दे म्हणून. आणि घरात बायको पण आणत नाही, कारण तिला माहिती की मेघना ओरडणार. त्यामुळे ती पण घरात गोड आणत नाही. परवा कोणीतरी माझ्याकडे 1/2 किलो गुलाबजामुन आणून दिले आणि मी नाचत नाचत 2 खाल्ले त्यातले. सरप्राईज. सो एक लक्षात घ्या, काहीही सरप्राईज असू शकतं. ट्रस्ट मी, हे गेले 2.5 महिने मी करतोय. 2.5 महिने मी एकदाही सांगितलं नाही मला क्लायंट हवाय. पण 2.5 महिने माझ्याकडे रोज एक क्लायंट येतो म्हणजे येतो. मग तो कुठलाही असो, क्रिस्टलचा असू दे, न्यूमरो असू दे किंवा वास्तू असू दे. पण एक क्लायंट असतो रोज, डेली. सरप्राईज आहे. पण ते सरप्राईज मिळाल्यानंतर लगेच त्याला ऍक्नॉलेज करा. थँक्यू, मला हे सरप्राईज मिळाल्याबद्दल. आय ऍक्नॉलेज दिस इज युअर सरप्राईज. देवाला ऍक्नॉलेजमेंट फार आवडते. देवाला स्तुती फार आवडते. देवाला म्हणजे त्या एनर्जीला. एक लक्षात घ्या, तुमची जर कोणी मनापासून स्तुती करायला लागलं तर तुम्ही त्याच्या जवळ जाणार का लांब पळणार? इफ यू आर एनर्जी, जवळ जाणार ना. बॉस येतो अपना आहे, कौतुक करतोय आणि मनापासून करतोय, खोटं नाही. की छान वाटलं मला वृषालीने 4 प्रश्न विचारले, मला आवडले. सो लगेच एक कोरिलेशन बनतं तिकडे. लगेच कोरिलेशन बनतं. मागच्या याच्यानंतर पल्लवी बऱ्याचदा माझ्याशी टचमध्ये होती. बऱ्याच गोष्टी तिने घेतल्या. आमच्या बऱ्याच डिस्कशन झाल्या. एक कोरिलेशन बनतं. आता तर आम्ही काय पण गप्पा मारतो, टाइमपास करतो. का? फ्रेंडशिप झाली. ट्रू ऑर नॉट? करेक्ट. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. त्यामुळे वेस्ट दिशेला मॅनिफेस्ट करत जा. रोज रात्री 2 मिनिटं बोला, थँक्यू सो मच, ग्रॅटिट्यूड, जे काही दिलेस त्याच्याबद्दल थँक्यू. आय लव्ह सरप्राइजेस, प्लीज गिव्ह मी सम सरप्राईज. आणि लगेच एक्सपेक्ट करू नका की दुसऱ्या दिवशी मला काहीतरी 1 लाख मिळणार आणि 2 लाख मिळणार. डू नॉट एक्सपेक्ट एनी सरप्राईज. काहीही मिळू शकतं. सडनली तुमचा नवरा तुम्हाला एक गुलाब आणि गजरा आणून देईल. सरप्राईज आहे. करेक्ट. सो हे पण समजून घ्या. सो हे फार महत्वाचं आहे. ते वेस्ट दिशा आली म्हणून म्हटलं मी तुम्हाला सांगतो, नाही तर मी परत नंतर विसरून जाईल. सो ही झाली वेस्ट दिशा. ही झाली साऊथ. साऊथचा राजा कोण आहे? यमराज. एलिमेंट फायर, मेटल, आयर्न, लोखंडाच्या गोष्टी तिथे ठेवाव्यात. प्लॅनेट मंगळ आहे ऑब्व्हियसली. मेन ॲट्रिब्यूट्स काय? डिसिप्लिन, ट्रान्सफॉर्मेशन, कार्मिक बॅलन्स. हे यमराज आणि मंगळ आणि शनी महाराज हेच करत असतात. बरोबर. डिसिप्लिन लावणं आणि कार्मिक बॅलन्स करणं. क्रिस्टल्स रेड जास्पर, गार्नेट, कार्नेलियन, कारण तिकडे अग्नी आहे. आणि काय करतं? करेज वाढवतं, डिसिप्लिन देतं. नॉर्थ कोण आहे? कुबेर महाराज. एलिमेंट आहे अर्थ. मर्क्युरी, बुध. मेन ॲट्रिब्यूट्स काय आहेत? वेल्थ, करिअर, ग्रोथ. क्रिस्टल्स आहेत तुमचे ग्रीन एव्हेंच्युरियन, कारण नॉर्थचा कलर तुमचा ब्ल्यू आहे, ईस्टचा कलर ग्रीन सुरू होतो. आणि पर्पज काय आहे? वेल्थ अट्रॅक्ट करणं, फायनान्शियल ग्रोथ आणि करिअर सक्सेस. पण असं आहे का की तुम्ही बुधाचा खडा घातलात किंवा क्रिस्टल घातलं म्हणजे लगेच तुमचं करिअर चेंज होणं नाहीये. तुम्हाला करिअरसाठी जे शिकावं लागणार आहे तिकडे तर डोकं वापरायचंच आहे तुम्हाला. आणि साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट म्हणजे कोण झालं? अग्नी. महत्वाचं. नाउ लेट्स से की ह्या एनर्जी जर बिघडल्या असतील घरामध्ये तर त्या कशा रिपेअर करून घ्यायच्या. सगळ्यात पहिल्यांदा जसं मी म्हटलं ना की प्लेसमेंट्स, झोननुसार प्लेसमेंट असणं फार आवश्यक आहे. दुसरी गोष्ट की कलर्स, शक्यतो आरसे सगळीकडे वापरायचे नाही घरामध्ये उगाचच. बेड समोर आरसा असू नये. हे काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे, ती एनर्जी लगेच अट्रॅक्ट होते. तुम्हाला आरशाबद्दल माहिती असेल, खूप ठिकाणी देवतेची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर समोर आरसा ठेवला तर आरसा फुटतो.
कारण ती आरसा आपली एनर्जी खेचून घेतं. त्या देवतेची एनर्जी त्या आरशाला सहन होत नाही, म्हणून तो आरसा फुटतो. मग विचार करा, तुम्ही रात्री झोपलेले असतात, समोर जर आरसा असेल, का नाही तुम्हाला पाठदुखी होणार? किती लोकांना होते अशी सांगा मला? झोपेतून उठलं की अंग जड वाटतं का? चेक करा, आरसा आहे का समोर. डेफिनेटली होणार. बरं, याच्यासाठी कोणी ज्योतिषीची गरजच नाही, हे सायन्स आहे. कारण आरसा चंद्र आहे, मनाचा कारक आहे. इमोशनल इम्बॅलन्स फार होतो. जे आरशासमोर झोपतात किंवा जे सतत आरशासमोर बसलेले असतात किंवा ज्यांच्या घरात सगळीकडे फिरताना आरसा दिसतो, चेक करून घ्या इमोशनल इम्बॅलन्स किती क्रिएट होतं त्यांच्याकडे. अंगदुखी 100% असणार, यांना पाठदुखी, पोटदुखी काहीतरी चालू असणार. एनर्जेटिक रेमेडीज, क्रिस्टल्स, जसं मी तुम्हाला म्हटलं बरेच क्रिस्टल्स असतात, यंत्र असतात. आता मी यंत्राबद्दल का नाही बोलत, कारण एक समजून घ्या, कुठलीही रेमेडी करताना त्याचे 4 लेवल असतात. सगळ्यात पहिल्यांदा असतात मंत्र, 3 लेवल असतात. सगळ्यात पहिल्यांदा कुठलं असतं? मंत्र. दुसरं असतं यंत्र आणि तिसरं असतं तंत्र. तंत्र म्हणजे ब्लॅक एनर्जीज. आम्ही शक्यतो, मी तर कधीच तंत्रापर्यंत जात नाही. जरी रेकी हिलर असलो तरी आता मी माणसांची रेकी करणं बंद केलं, पण मी जे प्रोडक्ट्स पाठवतो ते प्रोडक्ट्सची रेकी करतो. सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, सगळ्यात सेफ म्हणजे मंत्र, देवाचं नामस्मरण. दुसरं असतं यंत्र आणि तिसरं असतं तंत्र. नंतर प्लांट्स, घरामध्ये मनी प्लांट लावा, तुळशी प्लांट लावा, स्नेक प्लांट्स लावून ठेवा. काटेरी झाडं शक्यतो घरामध्ये लावू नका. देवाच्या फुलांची जी झाडं असतात, जास्वंद म्हणा, मोगरा म्हणा, हे लावा. थ्रेशोल्ड करेक्शन किंवा कॉपर स्ट्रिप्स. आता तुमचं जे कमोड असतं की नाही बाथरूमचं, हे नेहमी साऊथ आणि नॉर्थ फेसिंग असलं पाहिजे. कमोडवर बसलं की तुमचं तोंड एक तर साऊथला गेलं पाहिजे, नाहीतर नॉर्थला गेलं पाहिजे. हे जर नसेल, ईस्ट वेस्ट असेल, लोक येतात आणि सांगतात हे कमोड तोडा, मला फोन करा, असं काही कोणी सांगितलं तर बिलकुल तोडायची गरज नाहीये. त्याला कॉपर स्ट्रिप्स आपण देतो आणि ते करून सुद्धा बेनिफिट्स होतात. प्लीज ते स्टिकर लावू नका, ग्रीन स्टिकर आणि ब्ल्यू स्टिकर आणि रेड स्टिकर हे लावू नका. 2 गोष्टी होतात, एक तर स्टिकर तुमची एनर्जी खेचून नाही घेत किंवा डायव्हर्ट पण करत नाही. स्टिकर काय आहे, एक तर पहिली गोष्ट प्लास्टिक आहे, अवॉइड प्लास्टिक. दुसरी गोष्ट, ते सदैव तिकडे बाथरूम मध्ये राहणार आहे का? पाण्यामध्ये नाही राहणार, ते खराब होणार. तिसरी गोष्ट काय होतं, ते कलर एलिमेंट्स आहेत, पण नुसती मग कलर एलिमेंट्स 3 ठिकाणी लावून तुमची एनर्जी डायव्हर्ट होत नाही. त्यामुळे आम्ही काय सांगतो, जनरली बाथरूम मध्ये तुम्ही सॉल्ट वॉटर ठेवा, खडे मीठ सगळ्यात सोपं, त्याच्यावरती ब्लॅक टर्मलिन ठेवा, बस झालं. बाकी काही करायची गरज नाही. सगळ्या बाथरूम मध्ये एक ब्लॅक टर्मलिन ठेवा, नाही तर सॉल्ट वॉटर ठेवून द्या. दर शनिवारी ते पाण्यामध्ये टाकायचं, नवीन सॉल्ट वॉटर घालायचं, सिम्पल. सो एक लक्षात घ्या, आपण आता जेवढं पण शिकलो त्याच्यामध्ये एवढंच लक्षात आलं का, किंवा मी तुम्हाला हे समजवायला सक्सेसफुल झालो का, की एव्हरीथिंग इज एनर्जी. वास्तूमध्ये सगळ्या गोष्टी एनर्जीवर चालतात, कुठेही जादू नाहीये. त्याला वेळ लागतो, पण एनर्जी वाईज समजून घ्या. तुमची एनर्जी कशी बॅलन्स करणार तुम्ही? 5 एलिमेंट्स, डिरेक्शन्स, हे जेव्हा तुम्ही मॅच होतात, हार्मोनी आपोआप क्रिएट होते. आणि अलाइन स्पेस म्हणजे अलाइन माइंड्स. हे झाले तुमचे कंप्लीट वास्तूचा एनर्जी वाईज. आता माझा नंबर लिहून घ्या. जर तुम्हाला कोणाला काही डिस्कशन करायचं असेल, कन्सल्टेशन करायचं असेल, तर यू कॅन टॉक टू मी, किंवा तुम्ही त्या ग्रुपला पण जॉईन करू शकता. आता मी तुम्हाला बेसिक्स काही टिप्स देतो, की काय करायचं. सगळ्यात पहिल्यांदा घरातलं पाणी. थँक्यू. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे घरातलं पाणी. एक लक्षात घ्या, पाणी सगळं ऐकतं, पाण्याला एनर्जी असते, पाणी तुमचं बोलणं लक्षात ठेवतं. ट्रू ऑर नॉट? त्यामुळे, आणि शेवटी पृथ्वीवर आणि अंगामध्ये 74% पाणीच आहे ना. सो हायेस्ट एलिमेंट ऑफ युअर बॉडी ऑर अर्थ हे पाणी आहे, लक्षात घ्या. त्यामुळे त्या पाण्याला तुम्ही कसं ट्रीट करता हे महत्वाचं आहे. एक सजेशन, मला माहित नाही सगळे करतात की नाही, एक सजेशन, आज तुम्ही पिंप भरून ठेवलं, लेट से माठ भरून ठेवलात आणि तो 3/4च संपलाय, आपण काय करतो, दुसऱ्या दिवशी परत त्याच्यातच पाणी सोडतो. डू नॉट डू दॅट. पाणी रिकामं करायचं, ऍब्सोल्युटली ते पाणी रिकामं करायचं, स्वच्छ धुवायचं, परत भरायचं. पण आजची एनर्जी दुसऱ्या दिवशी कॅरी ऑन करायची नाही, ती कंटॅमिनेट होत जाते आणि नवीन पाण्याला पण ती हळूहळू कंटॅमिनेट करते. हे जर तुम्ही करून बघितलं, ह्याच्याने काय होईल की लहान मुलांच्या तब्येती लवकर सुधारतील. दुसरी गोष्ट, रात्री झोपताना ना एक वॉटर ट्रीटमेंट करायची. वॉटर ट्रीटमेंट म्हणजे जर तुमच्याकडे काचेची बाटली असेल तर, किंवा मी माझी बाटली दाखवतो, मी काय करतो ना, आय विल जस्ट शो यू. हे बघा, माझ्याकडे अशी काचेची बाटली आहे. आता या क्रिस्टल बेस्ड बॉटल्स आहेत माझ्याकडच्या, म्हणजे मी जी वापरतो ती आतमध्ये क्रिस्टल आहे, दिसते का तुम्हाला?
त्याला म्हणतात क्लिअर पॉट्स. क्लिअर पॉट्स म्हणजे स्फटिक, ज्याला मास्टर हिलर म्हणतात. तर काचेची शक्यतो बाटली घ्यायची. रात्री झोपायच्या आधी ही बाटली भरून घ्यायची. हात चोळायचे, स्वतःचं मन शांत करायचं, बॉटलवर हात ठेवायचा आणि तुम्हाला जे काही मॅनिफेस्ट करायचं आहे तब्येतीच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत, हेल्थच्या बाबतीत किंवा एनर्जी बॅलन्सिंग, ह्या पाण्याला सगळं सांगायचं मनापासून. तुम्हाला पाण्याचे व्हायब्रेशन जाणवेपर्यंत त्याच्याशी बोलायचं. 2-4 मिनिटांमध्ये पाणी तुम्हाला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करतं. त्याच्यानंतर ही बॉटल अशीच उचलायची आणि साईडला ठेवून द्यायची, आतमध्ये कुठेतरी किचनमध्ये वगैरे. आणि सकाळी जेव्हा तुम्ही उठता आणि रिकाम्या पोटी पाणी प्यायचं असतं असं म्हणतात, त्यावेळेला कुठलं पाणी प्यायचं? हे पाणी प्यायचं. 2 गोष्टी होतात. जी तुम्ही एनर्जी आतमध्ये टाकलेली असते त्याच्या आतमध्ये, पाणी त्याला प्रोसेस करायला सुरुवात करतं. तुम्ही युट्यूबवर व्हिडिओज बघा की पाण्याचे मॉलिक्युल्स कसे चेंज होतात मंत्र म्हटल्याने वगैरे, बरोबर. सो ते पाणी ते प्रोसेस करतं आणि जेव्हा तुम्ही ते पाणी पिता त्यावेळेला काय होतं? हे हार्मोनाइज्ड वॉटर जे आहे, हे हार्मोनाइज्ड वॉटर, हा काचेचा ग्लास पण चालेल, भरून ठेवा, फक्त झाकून ठेवा. जर काचेचा ग्लास घेणार असाल तर झाकून ठेवा. लक्षात घ्या, कारण पाणी निगेटिव्ह एनर्जी पण अट्रॅक्ट करतं लवकर. तुम्हाला पूर्वी माहिती असेल ना की ऋषी मुनी जेव्हा एखादा शाप द्यायचे किंवा वर द्यायचे, हातामध्ये पाणी घ्यायचे, मंत्र म्हणायचे आणि टाकायचे अंगावर. काय टाकायचे? त्यांची पॉवर तेवढी होती. त्या 4 थेंबांनी समोरचा माणूस मारायचा. आपलं लगेच 4 रात्रीमध्ये होणार आहे का चेंजेस? नाही होणार. पण ही प्रॅक्टिस कंटिन्यूस ठेवा. शक्यतो काचेची बाटली तुम्हाला ऑनलाईन पण मिळेल. माझ्याकडे जास्त नाहीये, 10-15 उरलेले आहेत. हवे असतील तर सांगा. अदरवाईज ऑनलाईन पण घ्या. जर क्रिस्टल बॉटल घेतली तर फक्त याच्यासाठीच वापरायची, काचेची असते, सांभाळून वापरायची, धुवायची. हे झालं एक. दुसरी गोष्ट, तुमची नॉर्थ ईस्ट दिशा ही स्वच्छ ठेवायची. शक्यतो तिकडे तुळशीचं रोप लावायचं आणि रोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला तिकडे दिवा आणि कापूर फिरवून यायचं, एक उदबत्ती लावून यायचं. थोडासा घरात उदबत्तीवर पण खर्च करा, कापरावर खर्च करा, पण याच्याने काय होतं, तुमचे एलिमेंटल व्हॅल्यूज असतात ना, निगेटिव्हिटी, या चार्ज व्हायला सुरुवात होतात. कापूर इटसेल्फ इज ऑक्सिजन बेसिकली. आताचे केमिकल जरी असले तरी जे काही जळतं ते ऑक्सिजन असतं. सो तुमचं ऑक्सिजन व्हॅल्यू ही चांगली होते, पहिली गोष्ट. त्यामुळे नॉर्थ ईस्ट दिशा ही सगळ्यात महत्वाची. बाटली किचनमध्ये ठेवायची का नाही असं मी फक्त एक्झाम्पल दिलं, कारण मी आता रात्री जाऊन किचनमध्ये ठेवतो. सेफ राहिली पाहिजे, कोणाचा हात नको लागायला. नाहीतर रात्री झोपताना दुसरी बाटली बघायची, ती पडायची आणि मग कामाची 2 कामं व्हायची. त्यामुळे सगळं हातापासून लांब ठेवायचं. ही दुसरी गोष्ट. तिसरी महत्वाची गोष्ट, साऊथ वेस्ट दिशा, नैऋत्य दिशा ही तुमची हेवी करायची. जड गोष्टी तिकडे ठेवायच्या. अजून एक सांगतो, ज्यांच्या घरी नजर लागण्याचा दोष आहे किंवा रिलेशनशिप मध्ये इश्यूज आहेत, नवरा बायकोचं पटत नाही, पटण्यापेक्षा म्हणजे ठीक आहे चाललंय आमचं, हा जो प्रकार आहे ना, हे जर घालवायचं असेल ना, तर अजून एक उपाय सांगतो. रोज दहीभात कालवायचा आणि साऊथ वेस्टला ठेवायचा. माझ्याकडे तुळस लावली की खारू ते खाऊन टाकतात. खाऊ दे, खायलाच तुमचं घेऊन जातात सगळं, काही इश्यू नाहीये. सो साऊथ वेस्टला दहीभात कालून त्या कॉर्नरला ठेवत जा. ट्रस्ट मी, तुम्हाला हळूहळू हा प्रॉब्लेम दूर व्हायला सुरू झाला असेल, जाणवेल. म्हणजे हळूहळू या गोष्टी लांब होतात. पल्लवी ताई, ते कावळे येतात का तुमच्याकडे अजून? यांच्याकडे 10-12 कावळे यायला लागलेत ते खायला आणि येऊन गप्पा मारतात त्यांच्याशी, आणि हे होतं. एक मिनिट, आता कोणी काय सांगितलं, नॉर्थ ईस्टला फ्रीज आणि बरंच सामान आहे, शक्यतो असेल तर ते कमी करा किंवा काढून टाका. हलवता आलं तर बघा. उगाच खर्च काही करू नका अननेसेसरी. मुंबई, पुणे आणि ठाण्यामध्ये राहत असाल तर प्लीज मला बोलवा, मी येऊन सांगेन तिकडे काय करता येईल. अदरवाईज अननेसेसरी खर्च करू नका. कुठेही भिंती काही तोडू नका. यू ऑलवेज हॅव रॅबिट्स इन बॅकयार्ड. परफेक्ट. काहीतरी खायला घाला त्यांना. प्राण्यांना काहीतरी खायला घालायचं. तिसरी महत्वाची गोष्ट, आठवड्यातून एकदा सॉल्ट वॉटरनी आंघोळ करायची. साऊथ ईस्ट हेवी नाही करायची मॅडम, ते गेलं चॅट कुठेतरी. साऊथ ईस्ट हेवी करायची म्हणजे साऊथ ईस्ट नाही, साऊथ वेस्ट हेवी करायची. साऊथ ईस्ट हेवी नाही करायची. साऊथ ईस्ट लक्ष्मीची दिशा आहे. साऊथला रोज एक उदबत्ती किंवा तांब्याच्या याच्यामध्ये एक तेलाचा दिवा लावून ठेवत जा साऊथ दिशेला. हे एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सॉल्ट वॉटरनी एकदा तुम्ही आंघोळ करून घेत जा, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि अजून एक आहे की शक्यतो रात्री सेंट वगैरे लावून झोपायचं नाही. हा एक मी व्हिडिओ आय थिंक मेघनाला आता पाठवला होता, काही लोकांना पण पाठवला होता. थोडासा माझा त्याच्यावर स्वतःवर रिव्ह्यू चाललाय. पण हे मला एक जाणवलंय की रात्री झोपताना सेंट वगैरे परफ्यूम वगैरे मारून
झोपत जाऊ नका. व्हॉट इज द टिप फॉर स्टुडंट्स ग्रोथ अँड गुड करिअर? आता ग्रोथ आणि करिअर या सगळ्या गोष्टी तुमच्या नॉर्थ वेस्ट कडून सुरू होतात. मुलांना चांगली दिशा पाहिजे असेल, कॉन्सन्ट्रेशन पाहिजे असेल तर क्लिअर कॉर्ड्स वापरायला सांगा. क्लिअर कॉर्डचं झाड टेबलावर ठेवायला सांगा किंवा गळ्यात पेंडंट मिळतं ते घालायला सांगा. आणि त्यांना नॉर्थ वेस्टला झोपायला सांगा. नवीन नवीन आयडियाज सुरू होतात त्यांच्या. आणि साऊथ वेस्ट हेवी करा तुमची. घराचं रिनोव्हेशन करते तर काही टिप्स असतील तर सांगा. मॅडम आता याच्यावर नाही सांगता येणार, पण तुम्ही मला डीएम करा, आपण गप्पा मारू त्याच्यावर. अजून काही प्रश्न आहेत? अशा खूप टिप्स आहेत, म्हणजे मागच्या सेशनमध्ये पण बऱ्यापैकी दिल्या होत्या, पण आता वेळ ऑलरेडी आपली 22:18 झाली आहे. मेघना उघड डोळे मोठे करून बघते माझ्याकडे. नाही, वेळ ऍक्च्युअली झालेली आहे आपली. सो अजून तुमचं काही सांगायचं राहिलंय का? तुम्ही सगळं ऑलमोस्ट कव्हर करू शकला आहात सेशन मध्ये? नाही, खूप आहे सांगण्यासारखं. खूप म्हणजे मी याच्यावर 3 तास गप्पा मारू शकतो, कारण अजून मी फक्त एनर्जी बद्दल बोललोय. अजून वास्तू, दिशा, त्यातले बघ प्रश्न यायला लागले. हेवी करायचं म्हणजे वगैरे काय. तो हे आपण पाहिजे तर हे एक सेशन आजचं वेगळं होतं, जे फक्त एनर्जी समजून घेण्यासाठी होतं. प्लीज बी अवेअर ऑफ युअर एनर्जी, युअर बॉडी एनर्जी. रात्री झोपताना प्राणायाम करून झोपा. आणि दुसरी गोष्ट एक सांगतो, प्राणायामाचा सगळ्यात मोठा फायदा जो मला पण जाणवला, तुमच्या शरीरातल्या ची एनर्जीशी, प्राणिक एनर्जीशी तुमचं रिलेशन बनवायला सुरुवात होतं. हे मला पर्सनली मी अनुभवलं, कारण मी मेघनाकडेच प्राणायाम कोर्स करतोय आणि गेले 2 महिने करतोय. आणि त्याच्याने मला स्वतःला फार फरक पडलाय. म्हणजे माझं फॅटी लिव्हर असू दे किंवा कोलेस्ट्रॉल, हे मी तिला मेडिकल रिपोर्ट्स पण पाठवले सुरुवातीला करताना आणि आता. डॉक्टर किती म्हणू दे गोळ्यांमुळे झाले, पण गेली 2 वर्ष मी गोळ्या घेतोय, त्यांनी बरं नाही झालं. पण त्या प्राणायामाचे ती जे काय करून घेते त्याच्याने बराच फरक पडला. सो प्लीज ते पण एकदा तुम्ही नजरेखालून घालून घ्या. ते पण एकदा जॉईन करा. जे घरात बसून करायचे, पण प्राणायाम करत जा रात्री झोपताना. अनुलोम विलोम हे फार महत्वाचं आहे, जे मेघना नेहमी सांगते आणि मला भयंकर फरक पडलाय. त्यामुळे प्राणायाम इज मस्ट. रात्री झोपताना 1 तास आधी मोबाईल बाजूला ठेवायचा. या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे आपण मे बी पुढच्या महिन्यात आफ्टर गणपती वगैरे, हा पहिला पार्ट झाला, फक्त एनर्जीचा पार्ट. दुसरा पार्ट हा आपण वास्तूच्या रेमेडीज आणि त्याचे रिझल्ट कसे मिळतात, काय होतं ते केल्यानंतर आपण याच्यावर डिस्कस करू. आता ते बघू कधी आपल्याला चान्स मिळेल सगळ्या याच्यामध्ये. हा विचारे सर. मेघना एक प्रश्न घेऊ का? त्यांनी हात वरती केलाय. हो, येस. एक हा प्रश्न घेऊन मग आपण थांबूयात मात्र. बोला, विचारे सर. संदीप विचारे. आवाज येतोय? हो, येतोय. हा, आता आपण 3 रूम्स आहेत समजा, बेड, हॉल, किचन, बेडरूम. प्रत्येक दिशेला उभं राहिलं तर ईस्ट वेस्ट अशी वेगळी वेगळी येते, कारण तिरकी आहे वास्तू. तर आता आपण एक समजून घ्या, हे सगळ्यांच्या रूम मध्ये येणार. वास्तू जी तिरकी आहे तुमची, ही जर 30 डिग्री पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण विदिशा वास्तू म्हणतो. ओके. त्याचं एक पूर्ण काय म्हणतात त्याला, कॅल्क्युलेशन्स वेगळे असतात. पण तुम्ही कोणाच्याही घरामध्ये बघा, प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला ईस्ट वेस्ट वेगळी दिसणार. रिझन सांगतो. रिझन आहे की आपली पृथ्वी ही टिल्टेड आहे. ओके. आलं लक्षात? नाही आता माझ्याकडे बॉल नाहीये, पण मी ह्या दगडावर दाखवतो तुम्हाला. पृथ्वी ही टिल्टेड आहे अशी थोडीशी. सरळ असती तर आपली बिल्डिंग अशी असती. ओके. ही टिल्टेड आहे, फिरतीये. लक्षात घ्या. त्यामुळे हे समजा हे टिल्टेड आहे आपली बिल्डिंग, कारण पृथ्वी टिल्टेड आहे. तर इकडनं ईस्ट हा अँगल येणार. बरोबर. पण इकडे जर असाल तर इकडचा अँगल हा येणार. लक्षात आलं? एवढा फरक आहे दोघांमध्ये. त्यामुळे हा फरक बाय डिफॉल्ट येतो सगळीकडे. आणि म्हणतो तुम्ही मॅनिफेस्टेशनचं बोललेलात ना, की वेस्ट साइडला हे करून बोलायचं. आता म्हणून म्हणलं ब्रह्मस्थानी उभं राहा मध्ये. ब्रह्मस्थान आमचं किचन मध्ये येतं. तिथे उभं राहिलं तर ईस्ट अशी तिरकी येते, म्हणजे लेफ्ट हँड साइडला तिरकी. म्हणजे आता तुम्ही हॉलमध्ये आमचं देवार आहे, तर बरोबर उभं राहिलं तर देवाऱ्यावर बरोबर सूर्यप्रकाश पडतो. म्हणजे थोडस तिरकं आहे, पण ते सूर्यप्रकाश तिकडे पडतो. म्हणजे त्या साईडला मॅनिफेस्टेशन करायचं का? म्हणजे समजा हॉलमध्ये बसून करायचं असेल, पश्चिम दिशेकडे तोंड करून करायचं. पश्चिम दिशेकडे तोंड करून करायचं. ओके. हा, बरोबर. मध्यभागी उभं राहायचं. आपण किचन मध्ये उभं राहून पश्चिम दिशेला करायचं का? म्हणजे हॉलमध्ये उभं राहून पण पश्चिम दिशेला बघा. नाही, सेंटर प्लेस मध्ये जर उभं राहायचं असेल, तिथे उभं राहून मॅनिफेस्टेशन करायचं की? नाही, सेंटर प्लेसला उभं राहून फक्त आपण बघायची वेस्ट कुठली आहे. ओके. आणि मग तिकडे जाऊन करायचं. तिकडे जाऊन करायचं. ठीक. आता समजा तुम्हाला हॉलमध्ये करायचंय ना, तर हॉलच्या सेंटरला उभे राहा. वेस्ट 19-20 तिकडेच येणार तुम्हाला. हो, बरोबर. जास्त फरक नाही पडत.
मग त्या साईडला तोंड करा ना. हा, म्हणजे आता क्लिअरली मला माहितीये की देवारावर सूर्यप्रकाश येतो ईस्ट वरून, म्हणजे ती वेस्ट आहे हे पक्क बरोबर आहे. बरोबर ना? बरोबर. तर तिकडे बसून तर देवाकडे तोंड करून बोलावलं तर हा, म्हणजे आपण देवाकडे पूजा करताना तसं करतोच ना, म्हणजे योगायोगाने तसं झालंय. हा, बेस्ट आहे, हा. उलट चांगलं आहे ते. हा, आणि नॉर्थ ईस्टला दरवाजा आहे आणि तिथेच चप्पल स्टँड ठेवला तर नाही चालत. नाही चालत ना. हा, कारण चप्पल स्टँड तुमची दिशा कुठली असू दे, दरवाजात चप्पल स्टँड असता कामा नये. ओके, येस. ठीक. पर्सनल क्वेश्चन्स मला वाटतं आता आपले विचारले जात आहेत. हा. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेल की सरांचे पर्सनल कन्सल्टेशन मी स्वतः त्यांची वास्तू व्हिजिट त्यांनी माझ्याकडे केलेली आहे. त्यांनी मला एक क्रिस्टल सुद्धा दिलेले आहेत. सो ते क्रिस्टलवर रेकी करून आपल्याला प्रॉडक्ट्स त्यांच्या वास्तू व्हिजिट मध्येच देतात. सो मी सजेस्ट करेल की ज्यांना हे खरंच असे प्रश्न आहेत किंवा ज्यांना आज वास्तू हा विषय बऱ्यापैकी कळलेला आहे, त्यांनी सरांकडनं हे पर्सनल कन्सल्टेशन घ्यावं. कारण अर्धवट करण्यात मला वाटतं काही पॉईंट नाहीये. जे करावं ते व्यवस्थित सगळं करावं. आणि बेसिकली सर फक्त वास्तू व्हिजिट करत नाहीत, त्याच्याबरोबर ते प्रत्येक घरातल्या प्रत्येकाला गरज पडणार असेल तर क्रिस्टल रेकी करून देतात. आणि याशिवाय सुद्धा त्यांचे बरेच काही प्रॉडक्ट्स आहेत जे सर देऊ शकतात. बरं, मला एक मेसेज आलेला आहे की फक्त क्रिस्टल्स तुम्ही प्रोव्हाइड करता का, म्हणजे क्रिस्टल ब्रेसलेट किंवा हे असं तुम्ही हो, प्रोव्हाइड देतो ना, देतो. पण एक लक्षात घ्या की क्रिस्टल माझं मी वास्तूवर फोकस आहे. क्रिस्टल जसं मी म्हटलं ना, ही बुस्टर एनर्जी आहे. मग ज्याला क्रिस्टल पाहिजे असतील ना, त्यांनी मला DM करा की तुम्हाला कशासाठी पाहिजे. उगाच तुम्ही म्हणालात मी ऑनलाईन बघितलंय आणि मला पिवळ्या रंगाचा खडा असलेला क्रिस्टल पाठवा, तर मी पाठवणार नाही. तुम्ही ते ऑनलाईन घ्या. कारण उद्या जर त्याची तशी निगेटिव्ह येणार नाही. पण लोक मला म्हणतात, सर 6 महिने झाले घातले, पण त्याचा काही उपयोग होत नाही. होणार नाही, कारण ती क्रिस्टल तुम्हाला ऍक्टिव्हेट करायला लागतात. ते माझ्या प्रत्येक क्लायंटला मी तसंही समजावतो, ते कसं करायचं असतं. ती एक पद्धत असते. त्याशिवाय होत नाही. तुम्ही लाखाचा फोन घेतला आणि चार्ज नाही केला तर तो फोन काही कामाचा नाही. सेम हॅपन्स विथ युअर क्रिस्टल ऑल्सो आणि रेमेडीज ऑल्सो. त्यामुळे क्रिस्टल मिळतील, प्रोडक्ट्स माझ्याकडे, ब्रेसलेट्स मिळतील आणि मी फार लिमिटेड ह्याच्यामध्ये आहे. मी असं काही माझं दुकान वगैरे काही नाहीये. मी फक्त क्लायंटसाठी म्हणून करतो किंवा ओळखीच्या लोकांकडून येतं. ब्रेसलेट्स आहेत, पिरॅमिड्स आहेत, बॉटल्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला साधारणतः कमी खर्चामध्ये उपयोगी पडतील, हे सगळं मी तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो. ओके, थँक्यू सर. मला असं वाटतं आपण सेकंड पार्ट सप्टेंबरमध्ये नाही पण ऑक्टोबरमध्ये आपण नक्की अजून एक वेबिनार घेऊयात. अजून एक वास्तूचा वेगळा अँगल आपण लोकांपर्यंत घेऊन पोहोचू शकतो. सो ज्यांना ह्याचं रेकॉर्डिंग हवं आहे त्यांनी माझ्या प्लीज संतुलन आनंद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जे काही वेबिनार्स होतात ते तुम्हाला यूट्यूब चॅनलवर माझ्या बघायला परत मिळू शकतील. ठीक आहे. सो युट्यूबवर फक्त संतुलन आनंद सर्च करा आणि तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. सो थँक्यू सो मच. उद्यापासून प्राणायाम सुरू होत आहे. प्राणायाम शिबिर रात्री 9 ते 10 8 दिवस आहे. ज्यांना प्राणायाम येत नाही, ज्यांना प्राणायामामध्ये कसा श्वास घ्यायचा सोडायचा हे माहिती नाही, त्यांच्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने प्राणायाम आणि प्राणायामाचे सगळे प्रकार, ओंकार, त्राटक, याच्याशिवाय आपल्या साध्या नॉर्मल आजार, कफ, वात, पित्त, BP, शुगर, कोलेस्ट्रॉल यासाठी मी तुम्हाला थोडक्यात काही नॅचरोपॅथीच्या रेमेडीज त्या शिबिरामध्ये सांगते आहे. जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी मला DM करा. ठीक आहे. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू थँक्यू गिरीश सर. थँक्यू सो मच. गुड नाईट. बाय बाय. बाय.